ओके, सो वेलकम बॅक एव्हरीवन. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या डे 2 मध्ये. आणि डे 2 मध्ये आज आपण काय काय बघणार आहोत त्याचे मी तुम्हाला दुपारीच एक स्क्रीनशॉट दिला होता. प्राइसिंग आपण बघणार आहोत प्रोडक्टची, की प्रोडक्टची आपली प्राइसिंग काय असली पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या सोबत सोबत बऱ्याचशा फेसबुक ॲड जी आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, की फेसबुक ॲड कशी केली पाहिजे, फेसबुक ॲडसाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्याच्यावर आपण बघणार आहोत. ओके, सो अशा बऱ्याचशा गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. So are you all ready? Type ready in the chat box, everyone. Are you all ready? Type ready in the chat box. काल एक महत्वाचा विषय तुमचा राहिला होता, तो म्हणजे हा होता की तुम्हाला डिजिटल कोचिंग जर का चालू करायचं असेल तर त्याची प्रोसेस मी सांगितली. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची राहिली होती की डिजिटल कोचिंग मध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडणार आहे चालू करण्यासाठी. ठीक आहे, सो ते पण आपण आज बघणार आहोत. ओके, सो चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. लेट स्टार्ट विथ दिस सेशन. येस, सर्वांनी इथे लक्ष द्यायचं. ग्रुपमध्ये मेसेज टाकला सर्वांनी. बघू आता जे काही लोक अजून जॉईन होतील, होऊ द्या, काय अडचण नाही. माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे सर्वांना? गुड. चलो, सो आजचा जो विषय आहे आपण त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहे की सुरुवात कशी केली करणार. आपण एकदम बेसिक पासून काय सुरुवात करू शकतो आपण, कोर्सची किंमत काय ठेवली पाहिजे, कोर्सचं स्ट्रक्चर कसं बनवलं पाहिजे, फेसबुक ऍड काय आहे आणि त्याचा वापर आपण कसा करू शकतो, फेसबुक ऍडसाठी आपल्याला कुठल्या डिजिटल एजन्सीची गरज आहे का, की आपण स्वतःच फेसबुक ऍड करू शकतो. ओके, हे पण आज आपण बोलणार आहोत. आणि सोप्या पद्धतीने फेसबुक ऍड कशी करायची. फेसबुक ऍड मध्ये खूप सारे प्रकार आहेत, ते कोणते प्रकार आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. तुमच्या कामाचा कोणता आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. ऍज अ कोच, ऍज अ ट्रेनर, तुम्हाला कुठली ऍड सर्वात स्वस्त पडू शकते किंवा तुम्हाला कमी एफर्ट्स मध्ये कुठली ऍड चालू शकते, ओके, ते पण मी तुम्हाला सांगेल. सुरुवातीला जोपर्यंत तुम्ही 1 लाख रुपये महिना हिट करत नाही किंवा 1 लाख रुपये महिन्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही कुठली ऍड वापरली पाहिजे, त्यानंतर तुम्ही कुठली ऍड वापरली पाहिजे. ओके, हे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. पीपीटी, आता जे तुम्ही पीपीटी बघत आहात माझी कालपासून, आजची बघत आहात, उद्याची पण बघाल, तर ह्याच्यासाठी सर्वात सोपं टूल कोणता आहे आणि त्याच्यात त्या टूलमध्ये पण तुम्ही इझिली कसं करू शकाल हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि पुढचा जो कोर्स आहे आमचा त्याच्याबद्दल थोडी माहिती आज देणार आहे मी तुम्हाला. आणि उद्या पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. ओके, सो असं नाही आहे की आजचं सेशन झालं म्हणजे उद्या सेशन नाही आहे. उद्या पण सेशन आहे आपलं, सेम वेळेमध्ये सेशन असेल आपलं 8 ते 10 मध्ये. ठीक आहे, सो आपण आता सुरुवात करू की कशा प्रकारे कोर्सला आपण सुरुवात करू शकतो. आपल्याला जर का एखादा कोर्स चालू करायचा आहे, ऑनलाईन कोचिंग चालू करायची आहे, तर त्याची सुरुवात कशी करायला आपण. ओके, त्याच्या आधी आपण जसं बघितलं की काल काय काय शिकलो आपण, तर काल मी सर्वांना सांगितलं होतं की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. किती लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला चॅटबॉक्समध्ये सांगा मला. जस्ट टाईप मी इन द चॅटबॉक्स. किती लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही तयार केला तर मी तुम्हाला आज एक आयडिया सांगणार आहे काय करायचं आहे तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुप सोबत. किती लोकांनी तयार केला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. 2 मिनिटाचं काम आहे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं. किती मिनिटाचं? ओनली 2 मिनिट्स. केला का तुम्ही? किती लोकांनी केला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. गुड, ठीक आहे. केला नसेल तर आताही करू शकता, काय अडचण नाही. त्या व्हॉट्सअप ग्रुपसोबत आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, थोड्या वेळात, 1 तासानंतर. ठीक आहे, सो हा आपला विषय जो होता हा काल राहिला होता, तो होता की टूल्स यू नीड. तुम्हाला सध्या टूल्स कोणते कोणते पाहिजे. जर का तुम्हाला ऑनलाईन कोचिंग मध्ये यायचं आहे आणि कोचिंग सुरू करायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला हे 4 टूलची गरज पडणार आहे. नंबर 1, तुमच्याकडे झूम असलं पाहिजे. झूम 2 प्रकारे असते, एक फ्री असते आणि एक पेड असते. ओके, तर तुम्ही स्टार्टिंगला फ्री पण वापरू शकता, पण हळूहळू एखाद महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला पेड झूम घ्यावं लागेल. झूमच का घ्यायचं, गुगल मीट का वापरायचं नाही. बरेचसे लोक मला हाही प्रश्न विचारतात, सर गुगल मीटवर केलं तर चालत नाही का. काही हरकत नाही, तुम्ही गुगल मीटवर केलं तरी चालते, पण बरेचसे लोक जे आहे ते झूम सोबत कम्फर्टेबल आहेत. सो तुम्ही झूमचा वापर करा. 1550 रुपये प्रत्येक महिन्याला झूमचा खर्च असतो. जर का तुम्ही 100 वाला पॅकेज घेतला तर ते सफिशियंट आहे स्टार्टिंगसाठी. ओके, नंतर तुम्ही वेबिनार पॅकेज हळूहळू घेऊ शकता. नंबर 2 आहे इंटरनेट. ठीक आहे, तुम्हाला एक चांगल्या इंटरनेटची गरज आहे. मोबाईलच्या इंटरनेटवर बरेचसे लोक काम करतात, तर मोबाईल इंटरनेट नाही चालणार, तुम्हाला एक इंटरनेट घ्यावं लागेल. 300 रुपये 500 रुपये महिन्यामध्ये तुम्हाला आरामात इंटरनेट मिळून जाते, जे की हाय स्पीड इंटरनेट असते. ओके, त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला लागेल नॉलेज. जो पण विषय तुम्ही शिकवत आहात त्या विषयाप्रतीचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. कालच मी तुम्हाला सांगितलं की जर का तुम्हाला एखादा विषय शिकवायचा आहे आणि त्या विषयाबद्दल तुम्हालाच माहिती नाही तर तुम्हाला पहिले 3 महिने कमीत कमी त्यावर काम केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही 3 महिने काम करता तेव्हा तुम्ही एवढे
एबल होता की ऍटलिस्ट तुम्ही थोडंफार काहीतरी शिकवू शकाल. ओके, सो नॉलेज तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट जो आहे तो आहे फेसबुक ऍड. फेसबुक ऍड का बरं महत्वाचा आहे? बघा, ऍड भरपूर प्रकारचे आहेत. गुगलवरही तुम्ही ऍड करू शकता, युट्यूबवर तुम्ही ऍड करू शकता, आणि फेसबुकवर तुम्ही ऍड करू शकता. पण फेसबुक हा सगळ्यात इझिएस्ट मीडियम आहे ऍड करण्याचा. बाकी गुगल आणि युट्यूबवर जर का तुम्ही गेले तर तिथे थोडा एफर्ट्स लागतात, बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतील, आणि खूप जास्त टेक्निकल आहे ते. तर ते शिकता शिकता तुमचे 6 महिने जाऊ शकतात. म्हणून जर का टाइम वेस्ट करायचा नसेल तर तुम्ही फेसबुक ऍड पासून सुरुवात करू शकता. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला मस्ट आहेत. पहिली गोष्ट झूम, दुसरं इंटरनेट, तिसरं नॉलेज जो विषय शिकवायचा आहे त्याचं, आणि चौथं म्हणजे फेसबुक ऍड. फेसबुक ऍड ही तुम्हाला का करायची आहे स्टार्टिंगला? कारण जर का तुम्ही पहिल्या महिन्यात असा विचार केला की मी एखाद्या एजन्सीला ऍड देईल आणि एखाद्या एजन्सीला मी ऍड करायला लावेल, तर त्या एजन्सीवाले तुम्हाला 15-20 हजार रुपये, 25 हजार रुपये चार्ज करतील. जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस चालू करताय किंवा एखादं नवीन काहीतरी काम चालू करताय, त्यावेळेस बऱ्याचदा असं असते की पैसे आपल्याकडे कमी असतात. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही सर्वात आधी काय केलं पाहिजे? तुम्ही स्वतः ऍड केल्या पाहिजे. ओके, तर त्या ऍड कशा करायच्या असतात त्याचं एक बेसिक नॉलेज मी तुम्हाला देईल. डिटेल तर मी सांगू शकत नाही 2 तासामध्ये, कारण 5 दिवसाचा कोर्स आहे तो फेसबुकचा. पण 5 दिवसातही संपत नाही तो बऱ्याचदा. पण त्याच्यामधल्या काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ते मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? ओके, सो हे 4 टूल तुमच्याकडे असले पाहिजे जर का तुम्हाला ऑनलाईन कोचिंग चालू करायची आहे. तर याच्या व्यतिरिक्त काहीच पाहिजे नाही स्टार्टिंगला. बरेच लोक तुम्हाला म्हणतील फनल्स पाहिजे, हे पाहिजे, ईमेल मार्केटिंग वगैरे, काहीच गरज नाही सध्या. फक्त हे 4 गोष्टी जरी असल्या तरीही तुम्ही एक 50 ते 60 हजारापर्यंत आरामात जाऊ शकता. त्यानंतर मग हळूहळू तुम्ही एक एक गोष्ट ऍड करू शकता. ठीक आहे? ओके, नाव विल टॉक अबाउट प्राइस फॉर युअर कोर्स. तुमचा कोर्स जो आहे, आता तुमच्या डोक्यात एक विषय असेल की कालचं सेशन झाल्यावर की सर मला असं असं करायचं आहे किंवा हा हा विषय शिकवायचा आहे, त्याच्यासाठी प्राइसिंग कशी डिसाईड करणार आपण. तर मी तुम्हाला काल एक पीडीएफ शेअर केली होती. ती पीडीएफ मी तुमच्या समोर पुन्हा इथे दाखवतो आहे. आणि हे मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर सुद्धा समजावून सांगेल की प्राइसिंगचं काय महत्व असते. ओके, सो आता सर्वांना माझी स्क्रीन दिसत आहे. बघा, मी याच्यामध्ये काही लेवल सांगितलेले आहे की बेसिक लेवल म्हणजे लेवल 1. ओके, जिथं तुम्ही 7 ते 15 दिवसाचा कोर्स शिकवू शकता लोकांना. 7 ते 15 दिवस तुम्ही लोकांना शिकवाल. त्यासाठी तुम्ही 999 पासून तर 1999 पर्यंत चार्जेस घेऊ शकता. आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय शिकवाल, बेसिकमध्ये काय शिकू शकता? बेसिकमध्ये जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जर का माझ्याकडे कोचिंग शिकवण्यासाठी येतो, तर हे जे 3 दिवस मी तुम्हाला शिकवत आहे याच्यासाठी मी 999 किंवा 1999 रुपये चार्ज करू शकतो. आता हे तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला ते बेसिक लेवलसाठी चार्ज करायचं आहे की ते फ्रीमध्ये शिकवायचं आहे. बरेच लोक ते फ्रीमध्ये पण शिकवतात. का बरं? कारण ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी. पहिल्याच दिवशी आपण ट्रस्ट या विषयावर बोललो की जेवढे जास्त लोक तुम्हाला ट्रस्ट करतील, जेवढे जास्त लोक तुम्हाला विश्वास करतील, तेवढे जास्त चान्सेस आहेत की ते तुमच्या प्रॉडक्टमध्ये किंवा तुमच्या सर्व्हिसेसमध्ये ते इन्व्हेस्ट करतील किंवा ते तुमच्याशी जुळतील. ओके, तर ही पीडीएफ मी सर्वांना काल दिलेली आहे. याच्यामध्ये पहिला आहे बेसिक लेवल. बेसिक लेवल म्हणजे जिथे तुम्ही बेसिक गोष्टी शेअर करा. बेसिक गोष्टी म्हणजे काय असते? आता एखाद्या व्यक्तीला कोच व्हायचा आहे आणि त्याला झिरो नॉलेज आहे कोचिंग बद्दल. त्याला जर का मी डायरेक्ट फेसबुक ऍड शिकवायला लागणार किंवा त्याला जर का मी डायरेक्ट म्हणेल की तू वेबिनार घे आणि तू झूम चालू कर, तर त्याला जमेल का? हो, नाही जमणार. प्रॅक्टिकली विचार करा, त्याला जमेल का? नाही जमणार त्याला. तो कंटाळून सोडून देईल. तर त्याला आधी हे सांगितलं पाहिजे की कोचिंग काय आहे. त्याला आधी हे सांगितलं पाहिजे की झूम कसं वापरतात. त्याला आधी हे सांगितलं पाहिजे की लोकांना कसं एकत्रित आणतात. त्याची प्रॅक्टिस घेतली गेली पाहिजे. त्याला तो जेव्हा 2-3 डेमो वेबिनार करेल त्यानंतर त्याची फेसबुक ऍड लावली पाहिजे. दिस इज व्हॉट इज द प्रोसेस. तर हे बेसिक नॉलेज तुम्ही बेसिक लेवलमध्ये देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर असते इंटरमिजिएट. इंटरमिजिएटचा अर्थ आहे की थोडंसं त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज. त्याच्यासाठी तुम्ही 30 दिवस किंवा 60 दिवसाचा कोर्स क्रिएट करू शकता, किंवा 30 दिवस 60. आता हे 30 दिवस म्हणजे तुम्हाला दररोज 30 दिवस नाही घ्यायचा आहे, लक्षात घ्या. कारण तुम्ही म्हणाल की सर दररोज जर का मी 30 दिवस शिकवत बसलो तर मग तो माझा तो 1 घंटा 2 तास जे आहे ते ब्लॉक होऊन जातील. 30 दिवस 60 दिवस म्हणजे काय असते की वीकली वन्स किंवा वीकली ट्वाइस तुम्ही आठवड्यातून एक क्लास किंवा 2 क्लास देणार. असे 60 दिवस क्लास देणार. समजलं का सर्वांना? तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 क्लास देणार, असं तुम्ही 7 दिवस किंवा 30 दिवस क्लास देणार. मग आता 30 दिवस क्लास द्यायचे, आठवड्यातून 2 द्यायचे, तर किती क्लास झाले तुमचे? 8. एक द्यायचं किती झाले? 4. समजलं? आणि त्या 4 क्लासेसमध्ये तुम्हाला त्याला सर्व समजावून सांगायचं आहे. मग ते 4 क्लासेस 1 तासाचे असू शकतात, 2 तासाचे असू शकतात, 3 तासाचे असू शकतात, डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉडक्ट. आता माझे कितीतरी असे स्टुडंट आहे की जे 7-7 दिवसाचा क्लास कम्प्लीट फ्री करतात, दररोज 1 तास फ्री.
आणि त्यानंतर ते त्यांचा पुढचा कोर्स सेल करतात 7व्या दिवशी. राईट. आता काय होते, जेव्हा 7 दिवस तुम्ही लोकांना फ्री शिकवता तेव्हा काय होते, की बरेच लोक पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी येत नाही, तिसऱ्या दिवशी येतात, चौथ्या दिवशी येत नाही, असंही होते. पण जे लोक कंटिन्यू 7 दिवस असतात त्यांना तुमच्यावर ट्रस्ट येतो, त्यांना तुमचं शिकवण्याची पद्धत समजते, त्यांना त्यांची आणि तुमची ट्युनिंग होते, आणि त्यामुळे ते इझिली तुमच्या पुढच्या लेवलसाठी काय करतात, अपग्रेड करतात. तर हीच गोष्ट ॲज अ कोच तुम्हाला समजणं गरजेचं आहे, की सर्वात आधी तुम्हाला व्हॅल्यू डिलिव्हर करावं लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त कसं देता येईल मला लोकांना, याचा विचार करावा लागेल. ओके. सो त्याला म्हणतात इंटरमिजिएट लेवल. तर लेवल 1 ला तुमच्या एखाद्या व्यक्तीने ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही 9,999 ते 19,999 पर्यंत लेवल 2 चा जो कोर्स आहे तुमचा, ज्याला इंटरमिजिएट लेवल म्हणतात, ते तुम्ही सेल करू शकता. 30 ते 60 दिवसाचा प्रोग्राम. त्यानंतर ऍडव्हान्स लेवल, जे ऍडव्हान्स मध्ये काय असते, की आता तुम्ही बेसिक त्याला शिकवलं, थोडंसं ऍडव्हान्स शिकवलं, आता त्याला संपूर्ण ऍडव्हान्स शिकवायचं आहे तुम्हाला. ओके. त्याला म्हणजे आता मी जसं काम करतो सेम असंच्या असं, जर का तुम्हाला एखाद्या म्हणेल की सर मला असंच्या असं तुमच्यासारखं काम करायचं आहे, तर मी त्याला म्हणेल की तू माझ्या ऍडव्हान्स लेवलमध्ये डायरेक्ट. राईट. तर मी त्याला बेसिक पण शिकवेल, इंटरमिजिएट पण शिकवेल आणि ऍडव्हान्स पण शिकवेल. राईट. आणि त्यासाठी 3 महिन्याचा कमीत कमी वेळ लागतो. 3 महिने 4 महिन्याचा वेळ लागतो त्या गोष्टीसाठी. ते काही एकदम असं 5 दिवसात 10 दिवसात होत नाही. सो त्याचं ड्युरेशन जे असते ते 90 दिवस ते 120 दिवसाचं असलं पाहिजे. एखादा जर म्हणेल की सर मला तुमच्यासारखं कोच व्हायचं आहे, किंवा सर मला तुमच्यासारखे ऍड लावायचे, किंवा तुमच्यासारखे प्रोग्राम घ्यायचे, तुमच्यासारखं बोलायचं, असं जर करायचं, त्याला मिनिमम 3 ते 4 महिने माझ्यासोबत इन्व्हेस्ट करावं लागतील. राईट. सो त्याच्यासाठी, आणि ते 3 ते 4 महिने मी पण त्याला वेळ देणार आहे. तर त्याची प्राइसिंग जी असते ते जनरली अशी असली पाहिजे, 29,000 पासून तर 49,000पर्यंत असली पाहिजे. कारण तुम्ही त्याला 3 महिने आठवड्यातून 1 दिवस किंवा 2 दिवस कंटिन्यू त्याला वेळ देणार, त्याची काय अडचण असेल ते समजून घेणार, त्याला पर्सनली टाइम देणार. राईट. हे झालं ऍडव्हान्स लेवल. आणि याच्या शेवटची जी लेवल असते त्याला म्हणतात पर्सनल कोचिंग. पर्सनल कोचिंग म्हणजे जिथं एक व्यक्तीला तुम्ही 1 to 1 गाईड करताय. समजा एखादा व्यक्ती म्हणतो की सर मला वजन कमी करायचं आहे, पण मी बॅच मध्ये बसणार नाही, मला तुम्ही पर्सनली गाईड करा. मी तुम्हाला पर्सनली मेसेज करेल, त्यावेळी तुम्ही मला पर्सनली उत्तर द्या. मी तुम्हाला फोन करेल तेव्हा तुम्ही मला माझ्या क्वेरीजला आन्सर करा. राईट. याला म्हणतात पर्सनल सपोर्ट. म्हणजे त्याला कधीही अडचण आली तर तो तुमच्याशी डायरेक्ट बोलू शकला पाहिजे. त्याला म्हणतात पर्सनल सपोर्ट. तर याला याला म्हणतात पर्सनल कोचिंग. तर पर्सनल कोचिंगसाठी जनरली तुम्ही 60-70 हजार पासून तर 2 लाखापर्यंत चार्ज करू शकता. ओके. आता मी ज्या लोकांना पर्सनली बुक रायटिंगचं कोचिंग देतो त्यांना मी 95,000 ते 1 लाख रुपये चार्ज करतो बुक रायटिंगसाठी, फक्त बुक रायटिंगसाठी. ज्यांना मी कोचिंग प्लस बुक रायटिंगचं हे करतो त्यांना मी 1 लाख, 1.5 लाख, वेगवेगळे पॅकेज आहेत. 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, काही काही लोक 1 वर्षासाठी पण माझ्याशी जुळतात, की 1 वर्ष आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं. काम म्हणजे काय असते, याच्यामध्ये काय असते समजून घ्या. पर्सनल कोचिंग म्हणजे काय असते, की तुम्ही त्याचा जो काही बिझनेस आहे तो समजून घेणार, जे काही त्याचं काम आहे ते समजून घेणार, आणि त्याच्यामध्ये त्याला कसं जास्तीत जास्त रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करून देण्यासाठी हेल्प करणार. ओके. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड पर्सनल कोचिंग. आता माझ्या पर्सनल कोचिंगमध्ये एक सर आहेत मुंबईचे, ते इन्शुरन्स बिझनेसमध्ये काम करतात. ते माझ्याशी जेव्हा जोडले त्यांचा रेव्हेन्यू होता 70,000 ते 80,000 रुपये महिन्याला. कधी 70-80 करायचे, 60-70-80 हजार करायचे महिन्याला. माझ्याशी जोडल्यानंतर त्यांनी मागच्या जवळजवळ 5 महिने झाले आता, तर त्यांनी 10 लाख प्लस केले. 9.5-10 लाखाच्या आसपास त्यांनी अर्निंग केलं मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये. सो त्यांचा पर मंथ रेव्हेन्यू किती झाला आता, 2 लाख ते 2.5 लाख रुपये झाला. बरोबर आहे. 5 महिन्यामध्ये 10 लाख केले म्हणजे 2 ते 2.5 लाखाच्या आसपास रेव्हेन्यू करत आहेत ते. म्हणजे जिथं ते 60-70 हजारावर होते तिथून त्यांचा रेव्हेन्यू डबल झाला. राईट. ओके. आता या महिन्यामध्ये त्यांची कोचिंग संपणार आहे 6व्या महिन्यामध्ये. पण काही लोक म्हणतात की नाही आम्हाला तुमच्यासोबत कंटिन्यू करायचं आहे, तर मग ते कंटिन्यू पण करू शकतात. सो तुम्हाला हे समजायचं आहे की एखाद्याला जर का तुम्ही पर्सनली गाईड करता तर तुम्ही त्याला 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपयाचा कोर्स देणार नाही. याचं एक कारण आहे. कोणी सांगेल का काय कारण आहे याचं? तुम्ही त्याला 1,000, 2,000, 5,000चा कोर्स का देणार नाही? कॅन समबडी टेल मी इन द चॅट बॉक्स? हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही ना, तोपर्यंत तुम्ही इतरांना चार्ज करू शकणार नाही. ते आता याचं कारण समजून घ्या इथं व्हाईट बोर्डवर. समजा एक्झाम्पल, आता मी तुम्हाला माझा कोर्स सांगेल. राईट. समजा मी माझ्या कोर्सची प्राइस तुम्हाला सांगितली की बाबा माझ्या कोर्सची प्राइस जी आहे ती 1 लाख रुपये आहे. राईट. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल. ठीक आहे. आता लक्षात घ्या. लक्षात घ्या इथे 2 मिनिटं. आता या 1 लाखामध्ये मी तुम्हाला कोच बनवून, जोपर्यंत तुम्ही कोच बनत नाही चांगले तोपर्यंत मी तुम्हाला गाईड करेल. म्हणजे जवळजवळ 6 महिने गाईड करेल समजा. ठीक आहे. त्यानंतरही मी तुम्हाला हेल्प करेल.
आता हाच जो कोर्स आहे ना, हा कोर्स हे मी तुम्हाला पर्सनली हेल्प करतो. ठीक आहे. पण आता हाच कोर्स मी तुम्हाला रेकॉर्डेड देतो, की रेकॉर्डिंग देतो मी तुम्हाला. हे रेकॉर्डिंग आहे माझ्या, आणि याच्यासाठी मला फक्त 5,000 रुपये द्या. दॅट्स ऑल. काय फरक आहे हो या 1 लाखामध्ये आणि या 5,000मध्ये? लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला काय फरक आहे. इथे इथे मला तुम्ही किती काम करताय, तुम्ही किती कोर्सेस बघताय, तुम्हाला किती रिझल्ट येतात, याची काही मला काही घेणं देणं नाही. नो रिझल्ट गॅरंटी आहे इथं. नो रिझल्ट. नो रिझल्ट गॅरंटी. कारण मी तुम्हाला कोर्स दिला 5,000 रुपयात, आता मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकत ना रोज. कारण जर का समजा एक एक्झाम्पल विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही एखाद्याला 5,000 कोर्स दिला, तो जर का रोज तुम्हाला फोन करेल महिन्याचे 30 दिवस, आणि रोज जर का तुमचा तो अर्धा तास 1 तास जर का घेईल, तर तुम्हाला हे 5,000 परवडणार आहे का? 5,000मध्ये तुमचं सगळं चालेल का? समजतंय तुम्हाला? त्याच्यासाठी जर तुम्ही एखाद्याला पर्सनली गाईड करता, तिथं तुम्ही हाय अमाऊंट चार्ज केली पाहिजे. हाय अमाऊंट. का बरं हाय अमाऊंट केली पाहिजे? हाय तिकीट म्हणतात त्याला. का बरं हाय अमाऊंट किंवा हाय तिकीट? कारण हे आहे की तिथं तुम्ही त्याला पर्सनली सपोर्ट करू शकाल. ओके. आणि जेव्हा तुम्ही पर्सनली सपोर्ट कराल, तेव्हा तुम्हालाही असं वाटणार नाही की यार माझा वेळ उगत चालला, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्याला चार्ज केलेला आहे. आणि आता तुमची ड्युटी आहे की त्याला तुम्ही सक्सेस मिळवून देणे, हे तुमचं काय आहे, काम आहे. राईट. तर इथं सक्सेसची काय आहे, सक्सेस गॅरंटीड आहे इथं. राईट. पण तेच जर का 5,000चा 3,000चा कोर्स जर का मी दिला तुम्हाला रेकॉर्डेड, आणि बघा आणि तुम्ही करा काय करायचं ते, तर त्या केसमध्ये आय एम नॉट लाईक रिस्पॉन्सिबल फॉर युअर सक्सेस. का बरं? मी तुम्हाला दिलाय कोर्स, आता तुम्ही बघा आणि करा. तिथं काही अडचण आली तर ठीक आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारा, मी तुम्हाला आन्सर देतो. पण जेव्हा पर्सनली जेव्हा तुम्ही गाईड करता एखाद्याला, त्याला अडचण आली, तो काय करेल? सर, माझ्यासोबत बसा आणि प्लीज मला झूमवर समजून सांगा तुम्ही काय काय अडचण आली, का बरं असं होतंय. राईट. सो हा फरक आहे पर्सनल कोचिंग मध्ये आणि ग्रुप कोचिंग मध्ये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर, त्यांचा कोर्स तर 5,000 आहे, मग तुमचा कोर्स काय 1 लाखाचा आहे? अरे बाबा, मी पण देतो तुम्हाला 5,000, काय मी तुम्हाला 3,000 देतो, तुम्ही बघा तुम्ही स्वतः, आणि तुम्ही स्वतः करून घ्या. पण होते का ते? नाही. कारण की जेव्हा आपण ते करायला जातो तेव्हा बऱ्याचशा अडचणी येतात. त्याला इथं म्हणतात हँड होल्डिंग सपोर्ट. तर तुम्ही जेव्हा हँड होल्डिंग कराल एखाद्याला, राईट, तर तेव्हा तुम्ही पण चार्ज कराल ना, येस ऑर नो. आणि केलंच पाहिजे. आणि मी म्हणतो की तुम्ही कधीच लो तिकीट प्रॉडक्ट नका विकू. लो तिकीट मध्ये काम नका करू. 3,000, 4,000, 5,000, 10,000 मध्ये काम नका करू. का बरं? कारण सांगतो मी तुम्हाला, इथं तुम्ही पण कमिटेड नाही आहे आणि समोरचा व्यक्ती पण कमिटेड नाही आहे. लो तिकीट आपण 99 रुपये घेतले, 3 दिवसाचा प्रोग्राम ठेवला, आले का लोक? लो तिकीट. म्हणजे लो तिकीट म्हणजे काय? लो कमिटमेंट. हेच जर या प्रोग्रामची फी 3,000 असती, 3 दिवसाची 3,000, आले असते का लोक? ज्याला यायचं आहे त्यानंच भरले असते पैसे. त्यानंतर मी जे काही एक एक शब्द बोलतो त्याची व्हॅल्यू झाली असती, की नाही नाही, अरे बापरे, काय नॉलेज दिलं सर तुम्ही. दिस इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फ्री भेटलेल्या गोष्टीमध्ये आणि पेड भेटलेल्या गोष्टीमध्ये. किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. समजलं तुम्हाला? तर त्यामुळे तुम्ही पण जेव्हा काम कराल तर तेव्हा लो तिकीट मध्ये काम करू नका, कारण लो तिकीट म्हणजे लो कमिटमेंट. हाय तिकीट मध्ये काम करा. मग आता एकदमच तुम्ही 1 लाख रुपये मागायला जाणार लोकांना, तर देणार का हो लोक? नाही. हे पण तेवढंच सत्य आहे. कारण की त्याची एक टेक्निक असते, ते तुम्हाला समजली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी आधी सांगत असतो की तुम्ही 5 ते 10 हजारापासून स्टार्ट करा, मिनिमम 5 to 10,000 रुपीज, आणि नंतर तुम्ही हळूहळू याला वाढवा. राईट. तर हे कसं वाढवायचं, हाय तिकीट कसं सेल करायचं, हे मी नेक्स्ट कोर्समध्ये सांगत असतो. ठीक आहे. तर ते आता 3 दिवसात सांगणं पॉसिबल नाही, कारण त्यासाठी एक सेल्सचा एक सेशन आहे 1 तासाचं सेल्स, की सेल्स कसा करायचा. ओके. तर ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. पण तुम्ही मिनिमम सुरुवात ही 5 ते 10 हजारापासून केली पाहिजे. नॉट लेस दॅन दॅट. 999 किंवा 1,000 किंवा 2,000पासून काम नाही करायचं, कारण की तुम्ही जेवढी छोटी अमाऊंट चार्ज करता, तेवढंच कमिटमेंट तुमचं पण असते आणि त्याचं पण असते. तो पण टेन्शन घेत नाही समोरचा, आणि तुम्ही पण टेन्शन घेत नाही. समजलं का तुम्हाला? ना मग त्याचं आयुष्य बदलत आणि तुमचं तर बरं सोडूनच द्या. तुमचंही बदलत नाही, त्याचंही बदलत नाही. राईट. सो इथं त्यामुळे मिनिमम तुम्ही मिनिमम 3,000 रुपये तरी चार्ज केले पाहिजे एका माणसाला, मिनिमम. ठीक आहे. क्लिअर? ओके.
चला पुढे जाऊ आता. सो म्हणून मी नेहमी सांगत असतो की लो तिकीटमध्ये काम करायचं नाही, कारण लो तिकीटमध्ये काम केल्याने काय होते माहिती आहे का, ना तुम्ही सॅटिस्फाईड राहता ना तो सॅटिस्फाईड राहता. त्याला वाटतं की सर तुम्ही मला हेल्पच करत नाही, आणि तुम्हाला असं वाटतं बाबा तुला मी 1,000 रुपयात 2,000 रुपयात किती हेल्प करू. बरोबर आहे की नाही. तू जर का मला रोजच फोन करणार, रोजच प्रॉब्लेम विचारणार, तर मी किती हेल्प करू तुला. आणि अशी 100 लोक असतील तुमच्याकडे की ज्यांच्याकडून तुम्ही 1,000 रुपये घेतलेले आहे, मग ते 100 लोक जर का तुम्हाला फोन करायला लागले तर, किंवा 100 पैकी समजा दररोजचे 20 लोकही फोन करायला लागले तर किती त्रास होईल. त्यापेक्षा 20च लोक घ्या, पण त्यांना हाय तिकीट चार्ज करा, आणि ते जो तुम्हाला जास्त पैसे देतो ना, तो तेवढा जास्त सिरियस पण असतो, लक्षात घ्या. मला एक गोष्ट सांगा, समजा आयफोन घेतला तुम्ही. आयफोनची किंमत किती आहे जनरली? 80,000 ते 1,00,000 रुपये. आणि तुम्ही नॉर्मल फोन घेतला 10-20 हजाराचा, MI वगैरे किंवा विवो वगैरे घेतला, तर तो फुटला. तो नॉर्मल फोन फुटला तर तुम्हाला जास्त दुःख होईल की आयफोन फुटला तर जास्त दुःख होईल? नक्कीच आयफोन फुटला जास्त दुःख होईल. म्हणजे त्या आयफोनला आपण सांभाळून सांभाळून ठेवू. का बरं? कारण पैसे जास्त इन्व्हेस्ट केलेले आहे. हे सायकोलॉजी आहे. ही लोकांची सायकोलॉजी आहे. या गोष्टीला समजा तुम्ही. तुम्हाला जर का कोच व्हायचं आहे, तुम्हाला जर का कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, कुठल्याही बिझनेसमध्ये, तुम्हाला हे समजावं लागेल की प्रीमियम व्हॅल्यू म्हणजे लोकांना असं वाटते महाग प्रॉडक्ट म्हणजे महाग गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट असं वाटते. पण काही लोक असतात असे समजदार, काही लोक असतात असे हुशार की ज्यांना समजते की नाही बाबा, आता हे आपण जे 3-3, 6-6, 7-7 दिवसाचे सेशन करतो, फ्रीमध्ये करतो, हे फार व्हॅल्युएबल सेशन्स असतात. युट्यूबवर मी कितीतरी व्हॅल्युएबल व्हिडिओ टाकलेले आहे, पण कधी कोणी ते जाऊन बघणार नाही. का नाही बघणार? बिकॉज दे हॅव नॉट पेड. पण जेव्हा मी चार्ज करतो, जेव्हा मला लोक पे करतात, आफ्टर दॅट तेच व्हिडिओ ते फार गंभीरतेने बघतात. का बरं? कारण त्यांना माहिती आहे मी पे केलेला आहे, आता मला आणखी कमवायचे आहे पैसे, काढायचे आहे पैसे. दिस इज व्हॉट इज द सायकोलॉजी. ही सायकोलॉजी आपल्याला समजावं लागेल, याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की कधीही जर का तुम्ही यापुढे कुठलंही प्रॉडक्ट आणाल किंवा कुठलाही कोर्स आणाल, तर त्याची प्राइसिंग जी असली पाहिजे ते प्रीमियम ठेवण्याचा प्रयत्न करा. मिनिमम जर का तुम्ही अगदी नवीन जरी असाल तरी तुम्ही 3,000 तरी ऍटलिस्ट चार्ज केले पाहिजे एका व्यक्ती. ठीक आहे? ओके. चलो. सो प्राइसिंग या विषयावर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि मी तुम्हाला सर्व प्राइसिंग पण ओपन करून दाखवल्या होत्या की काय काय कसे कसे असतात. मी पुन्हा एकदा देतो. हे PDF तुम्हाला दिलेली आहे. सो तुम्ही जर का नवीन कोच असाल तर बेसिक लेवल पासून तुम्ही सुरुवात कराल. 999, 1999 पासून तुम्ही सुरुवात करू शकता. 7-15 दिवसात सेशन घेऊ शकता. हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर एक 4 ते 6 महिन्यानंतर तुम्ही प्रीमियम प्राइस चार्ज करायला सुरुवात करा. अगदीच नवीन आहे तुम्ही, एकदम 10-20 हजार रुपये मागायला जाणार, तुम्हाला ते पण मिळणार नाहीत, कारण की त्याची एक टेक्निक असते. ओके, ते तुम्हाला समजावं लागेल. सो सुरुवात करा छोट्या गोष्टीपासून, हळूहळू ते होईल. ओके, क्लिअर. चला तर आता पुढे जाऊ आपण. काल मी तुम्हाला एक छोटस माझं इंट्रोडक्शन दिलं होतं. ते इंट्रोडक्शन मी शॉर्ट मध्ये पुन्हा कम्प्लीट पुढे घेतो. मी जास्त बोलणार त्याच्याबद्दल. तर 3 स्टेप आहेत. तुम्हाला जर का एक स्टार कोच बनायचं. स्टार कोच म्हणजे काय? असा कोच की जो चांगली अर्निंग करतो महिन्याला. चांगली अर्निंग म्हणजे मिनिमम 2 लाख 3 लाख रुपये अर्निंग करतो मिनिमम. ओके. आणि व्यवस्थित त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या सर्व लाईफस्टाईल ओके आहे, असं त्या व्यक्तीला आम्ही स्टार कोच म्हणतो. स्टार कोच हा अवॉर्ड कुणाला दिला जातो? जो 90 दिवसात 1 लाख रुपये मिनिमम अर्निंग करतो, किंवा एका वर्षात 10 लाख रुपये अर्निंग करतो, त्याला हा अवॉर्ड दिला जातो. तर 3 स्टेप आहेत. स्टार कोच जर तुम्हाला बनायचं असेल तर त्याच्या 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे काय? वारंवार 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 त्याच गोष्टी करा. एखादा प्रोग्राम घेतला, वारंवार वारंवार तो प्रोग्राम घ्या. जेवढा जास्त वेळा तुम्ही तो प्रोग्राम घ्याल तेवढा जास्त वेळा तुम्हाला तो डिलिव्हर करता येईल इझिली. तुम्ही काल बघितलं असेल की मी 2 तास कंटिन्यू बोलत होतो न थांबता. हाऊ दिस इज पॉसिबल? हे माझ्यासाठी का पॉसिबल होते? मी काही विचार करून ठेवलेला आहे की काही माझ्याकडे स्क्रिप्ट आहे की इथं काही लिहिलेलं आहे का? नाही. का बरं हे पॉसिबल होते? जस्ट बिकॉज ऑफ प्रॅक्टिस, जस्ट बिकॉज ऑफ रिपिटेशन. तर तुम्ही एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन किती वेळा करता त्यावर डिपेंड करते की तुम्ही किती मास्टर होता त्या गोष्टीमध्ये. नंबर 1. नंबर 2, फीडबॅक. तुम्हाला जर एक चांगला कोच बनायचं असेल तर ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नंबर 2, फीडबॅक. तुम्ही जे काही काम करताय ते बरोबर करताय का? बघा, बऱ्याचदा तुमच्या आयुष्यात असं झालं असेल किंवा नेहमी होते आपल्या आयुष्यामध्ये की एखादी गोष्ट आपण करतो, आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप मेहनत करत आहे, आपल्याला असं वाटतं की आपण सगळं काही बरोबर करतोय, पण पाहिजे तसे रिझल्ट येत नाही. का नाही येत रिझल्ट? का नाही येत रिझल्ट?
कारण आपल्याला एक्झॅक्ट हे सांगणारं कोणी नसते की तुम्ही बरोबर करताय की नाही, त्याला म्हणतात फीडबॅक. तर फीडबॅक देणारं कोणतरी पाहिजे. जेव्हा मी हे सेशन घेतो, आजही जेव्हा मी हे सेशन घेतो, माझे टीम मेंबर माझ्यासोबत जॉईन असतात, राईट. तर मी त्यांना विचारतो सेशन झाल्यावर, हाऊ वॉज द सेशन, सेशन कसं होतं. बऱ्याचदा मी माझ्या रेकॉर्डिंग उघडून बघतो की मी काय बरोबर बोललो की नाही बोललो. याला म्हणतात फीडबॅक. तर फीडबॅक दोन प्रकारचे असतात, एक तुम्ही स्वतःला दिलेला फीडबॅक, आणि एक तुम्हाला कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने दिलेला फीडबॅक. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये कपडे विकत घ्यायला जाता, की बाबा शर्ट विकत घेतलं, पॅन्ट विकत घेतली, चप्पल विकत घेतलं, बूट विकत, काहीतरी विकत घ्यायला जेव्हा जाता, तेव्हा तुम्ही नेहमी एकटे जाता का हो? नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन जाता. का बरं जाता सोबत घेऊन? कारण स्वतःला समजत नाही. आपण म्हणतो कपडे घालून, आपण म्हणतो अरे बरोबर दिसते का हे, चांगलं दिसते का हे. मग तेव्हा जेव्हा तो म्हणतो की हा, तो फीडबॅक देतो आपल्याला. गेटिंग माय पॉईंट. तो काय देतो आपल्याला? फीडबॅक देतो. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही कोचिंग मध्ये आहात, काहीतरी शिकवत आहात, त्यावेळी तुम्ही नेहमी फीडबॅक घेतला पाहिजे. मी नेहमी माझ्या सेशनमध्ये विचारतो, प्रत्येक अर्ध्या तासानी, एक तासानी, कधी कधी एक दिवसानी, 2 दिवसांनी, की कसं वाटलं सेशन तुम्हाला, कालचा दिवस कसा होता, आजचा दिवस कसा होता. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड अ फीडबॅक. सो तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, दॅट इज रिपिटेशन. दुसरी गोष्ट आहे फीडबॅक. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे एन्व्हायरमेंट. तुम्ही कशा एन्व्हायरमेंट मध्ये राहता, तुमच्या सोबतचे जे लोक आहेत ते कसे आहेत, तुम्ही दररोज तुमचा संपर्क कोणासोबत येतो. जर का तुम्ही एखाद्या कोचिंग मध्ये आहात किंवा एखाद्या कोचकडे जर का तुम्ही शिकत आहात, तर दररोज तुम्हाला तसे लोक दिसतील. आमचे जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर मेसेज येतात दररोज की सर, आज आमचं एवढं अर्निंग झालं, आम्ही एवढं हे केलं. मी दाखवेल तुम्हाला उद्या मेसेज. तर त्या गोष्टी मोटिवेट करतात आपल्याला, की अरे यार, 4 लोक कमवत आहेत, मी का नाही कमवत, मी कुठे चुकत आहे, राईट. म्हणजे मग आपण बघतो की काय चुकत आहे मी, कुठं कमी पडत आहे मी. तर त्यामुळे ह्या 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ स्टार कोच, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड कोच, देन यू हॅव टू, फर्स्ट थिंग रिपिटेशन. वारंवार वारंवार रिपिटेशन करा गोष्टीचं. नंबर 2, फक्त रिपिटेशन करू नका, ते योग्य करताय काय याच्यासाठी फीडबॅक घ्या. फीडबॅक देणारं कोणीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे. ऑब्व्हियसली आता 3 दिवस तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्ही या 3 दिवसात काहीतरी केलं असतं, समजा काहीतरी कराल, तर ते तुम्ही मला विचारलं तर मी फीडबॅक देईल. पण आफ्टर 3 दिवसानंतर काय? आफ्टर 3 days व्हॉट? कोणाला विचाराल तुम्ही? किंवा तुम्ही मला मेसेज केलाही आफ्टर 3 days की सर मी हे असं असं केलं, कदाचित मी 1 वेळा 2 वेळा तुम्हाला रिप्लाय करेल. पण माझ्या बॅचेस आणि माझ्या सगळ्या गोष्टी अशा असतात की मी प्रत्येक वेळी तुम्हाला फीडबॅक नाही देऊ शकत. मी तुम्हाला फीडबॅक कधी देईल? वेन यू आर इन माय कम्युनिटी, वेन यू आर इन माय पेड कम्युनिटी. नक्कीच, 100% असंच असते, बरोबर आहे. समजा तुम्ही गाडी घेतली एका शोरूम वरून, एक्झाम्पल, आणि तुम्ही ते सर्व्हिसिंगला दुसऱ्या शोरूमवर न्याल का? की अरे मी गाडी घेतली, ते फ्री सर्व्हिसिंग आहे माझ्या गाडीची, तो करून देईल का तुम्हाला? नाही करून. तो काय म्हणेल, तुम्ही जिथून गाडी घेतली त्या शोरूमवर न्या. सिम्पलची गोष्ट आहे, राईट. सो फीडबॅक किती वेळा देईल मी तुम्हाला फ्रीमध्ये? 1 वेळा देईल, 2 वेळा देईल. आफ्टर दॅट व्हॉट? यू नीड सम वन. कोणीतरी असा व्यक्ती पाहिजे की जो तुम्हाला फीडबॅक देईल. आणि नंबर 3 आहे एन्व्हायरमेंट. तुमच्या आसपासचं वातावरण, एन्व्हायरमेंट तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे, ज्याने तुम्हाला डेली काय केलं पाहिजे? मोटिवेट केलं पाहिजे. काल मी तुम्हाला हे सर्व काही सांगितलेलं की सुरुवात कशी झाली, किती बुक्स लिहिले. हा जो पॉईंट होता हा मी काल छोटा मध्ये सांगितला, पण हा मी तुम्हाला थोडा मोठा करून सांगतो आज. की डिस्ट्रॉय युअर गुडचा अर्थ काय माहिती आहे का? बऱ्याचदा कळत किंवा न कळत आपल्यामध्ये एक फिलिंग असते. ते फिलिंग काय असते माहिती आहे का? की मला सर्व माहित आहे, हे मला येते, हे मी करू शकतो, अशी फिलिंग असते आपल्यामध्ये. पण त्याच वेळी मला असं वाटते आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, की जर का मला सर्व काही येते आणि मी जर का हे करू शकतो, तर मग मला पाहिजे तसे रिझल्ट का मिळत नाहीयेत? याचाच अर्थ काय आहे? कुठंतरी फार छोटी गोष्ट असेल, पण ती गोष्ट मिसिंग आहे. आणि मग ती गोष्ट काय आहे जी मिसिंग आहे, ती गोष्ट काय आहे हे सांगण्यासाठी मला कोणीतरी पाहिजे. त्याला म्हणतात थर्ड आय. काय म्हणतात त्याला? थर्ड आय. जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळामध्ये, जेव्हा जेव्हा 2 अंपायर असतात, बरोबर आहे, क्रिकेटमध्ये 2 अंपायर असतात, पण जेव्हा जेव्हा त्या दोघांनाही समजत नाही, तेव्हा काय करतात ते लोक? काय म्हणतात ते? काय म्हणतात ते? किती लोक क्रिकेट बघतात? मी तर क्रिकेटचा फॅन नाही आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात थर्ड अंपायरला विचारला. काय म्हणतात ते? थर्ड अंपायरला विचारा, कारण आम्हाला काही दिसलं नाही बरोबर. तर बऱ्याचदा अशी सिच्युएशन होते लाईफमध्ये,
किंवा बऱ्याचदा असं वाटते माणसाला, हा गैरसमज होतो की मला सर्व माहित आहे, मला सर्व येते, मी सगळं बरोबर करत आहे. त्याच वेळी दुसरा प्रश्न आपण विचारला पाहिजे की वाय आय एम नॉट गेटिंग रिझल्ट जसे मला पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, मी मी एक थर्ड अंपायर ठेवला पाहिजे माझ्या लाईफमध्ये. तो थर्ड अंपायर कोण आहे? तो असू शकतो तुमचा एखादा चांगला मित्र, जो तुम्हाला नेहमी चांगले सजेशन देतो, बरं का. तो असू शकतो एखादा सिनियर व्यक्ती तुमच्या घरातला, ज्याला नॉलेज आहे जे काम तुम्ही करताय त्याचं. ओके. किंवा तो असू शकतो एखादा कोच, की जो तुम्हाला गाईड करेल. बघा तुमच्या घरात, आता माझ्या घरात कधीच कोणी बिझनेस केला नाही. मी जर का माझ्या वडिलांना जाऊन विचारेल की अहो ते मी असा बिझनेस चालू केला, काय करावं, तुम्हाला वाटते का की ते योग्य व्यक्ती आहे ज्यांना मी विचारतोय? इज दॅट अ राईट पर्सन? ऍब्सोल्युटली नॉट. जर का ते माझ्यापेक्षा मोठेही असतील तरीही ते ही इज नॉट अ राईट पर्सन, कारण त्यांनी आयुष्यात कधी बिझनेस केला नाही. तुम्ही कोणाला विचारलं पाहिजे? तुम्ही अशा व्यक्तीला विचारलं पाहिजे ज्यांनी ऑलरेडी बिझनेस केला आहे, तो मोठा केला आहे, त्या व्यक्तीला विचारलं पाहिजे. मला ऑनलाईन कोर्स लॉन्च करायचा आहे, आणि समजा मी माझ्या घरात माझ्या बायकोला विचारतो की अगं मला ऑनलाईन कोर्स लॉन्च करायचा, काय करू? तुम्हाला वाटते का की ती योग्य उत्तर देईल? इट मीन्स we are always asking to the wrong people, and that is why we are not getting results. सिंपल सी बात है. राइट लोगों को, सही लोगों को सही सवाल जब पूछना शुरू करेंगे हम, तब हमें सही आंसर्स और सही रास्ते मिलना शुरू हो जाएंगे. गेटिंग माय पॉइंट? येस नो? राईट. सो योग्य लोकांकडे जाऊन योग्य प्रश्न जेव्हा आपण विचारू, तेव्हा तुम्हाला ते आन्सर्स मिळतील. इथे एक छोटंसं उदाहरण देतो मी. आर यू ऑल विथ मी? येस नो इन द चॅट बॉक्स. जर का तुम्ही माझ्यासोबत असाल सर्वे, तर मी एक छान उदाहरण देतो तुम्हाला. जस्ट टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. खूप जबरदस्त एक्झाम्पल आहे. टाईप येस इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. गुड गुड गुड, ऑसम. सो दोन मित्र असतात जे एका कंपनीमध्ये काम करतात. ओके. दोघांनाही 50,000-50,000 रुपये पगार असतो. दोन मित्र असतात जे एका कंपनीमध्ये काम करतात आणि दोघांनाही 50,000-50,000 रुपये पगार असतो. तर त्यामधला एक मित्र चहा प्यायला ते असंच खाली जातात, आणि तो चहा पिताना त्याच्या दुसऱ्या मित्राला म्हणतो की यार, माझी इच्छा आहे बिझनेस चालू करायची. आता बघा हेच वाक्य, हे सेम वाक्य तो चार लोकांना बोलणार आहे अजून. ठीक आहे. तो त्याच्या पहिल्या मित्राला म्हणतो, जो त्याच्यासोबत कंपनीमध्ये काम करतो. त्याला तो म्हणतो की अरे यार, माझी इच्छा आहे की मला एक बिझनेस चालू करायचा आहे, आणि त्या बिझनेसमध्ये मला 5 कोटी रुपये कमवायचे. किती? 5 कोटी. यांचं आजचं सॅलरी किती आहे? 50,000 रुपये. तर तो मित्र काय हसतो त्याच्याकडे, काही पण, असं काही होत असते का, असं म्हणून तो त्याला सोडून देतो. मग हाच मुलगा, ज्याने हा प्रश्न विचारला होता, हाच मुलगा ऑफिस संपल्यानंतर सायंकाळी त्याच्या काकांकडे जातो, त्याच्या अंकलच्या घरी जातो. जे ते जे अंकल आहेत ते ऑलरेडी बिझनेस करत आहेत, आणि त्यांचा रेव्हेन्यू हा वर्षाला 10 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांना तो सेम वाक्य बोलतो की काका, मला एक बिझनेस चालू करायचा आहे, आणि त्या बिझनेसमध्ये मला 5 कोटी रुपये अर्न करायचे. तर त्याच्या काकाचा रिप्लाय काय असतो? ठीक आहे, पॉसिबल आहे, करू शकतो तू." का बरं असा रिप्लाय असतो? कारण की ते स्वतः बिझनेसमध्ये आहे. ओके. आता नंबर 3 ऐका मी काय म्हणतो. हा मुलाला एक 5 मिनिटाचा चान्स मिळतो. कोणासोबत? मुकेश अंबानी सोबत भेटायचा. तर मुकेश अंबानीचा जो बॉडीगार्ड असतो, जो त्याचा पर्सनल सेक्रेटरी असतो, तो म्हणतो की बघ बाबा, सरांचं जे घर आहे ते 30व्या मजल्यावर आहे, 30 मजल्यावर आहे. तर ते आता लिफ्टमध्ये जसे चढतील, तू त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये चढायचं, आणि तुला काय प्रश्न आहे ते विचारून घ्यायचा. लिफ्ट थांबली की तू बाहेर निघायचं, प्रश्न संपले. एवढाच वेळ तुला देऊ शकतो मी. हा त्या मुकेश अंबानी सोबत त्या लिफ्टमध्ये शिरतो, आणि त्याला हा सेम प्रश्न विचारतो. काय म्हणेल हो मुकेश अंबानी, सांगा बरं? सर, मला एक बिझनेस चालू करायचा आहे, आणि माझी अशी इच्छा आहे की मला त्यात 5 कोटी रुपये कमवायचे आहे, कमवू शकतो का मी? काय उत्तर असेल मुकेश अंबानीचं? मुकेश अंबानी हे म्हणेल, नाही हो नाही म्हणणार तो. हो तो म्हणेलच, तो नक्कीच. तो म्हणेल, अरे एवढ्या फालतू प्रश्नासाठी माझा तू टाइम वेस्ट केला. 5 कोटी रुपये, फक्त 5. असा विचार की 500 कोटी कसे कमवेल मी. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, की तुम्ही राईट माणसाला प्रश्न विचारत आहात का? तुम्ही योग्य माणसाशी बोलत आहात का?
जर का तुम्ही तुमच्या सोबतच्या जॉब करणाऱ्या मुलाला जर का हे सांगत असाल की मला 5 कोटी कमवायचे आहे, तर त्याला हे कधीच समजणार नाही. कधीच समजणार नाही. मला सांगा इथे किती लोक असे आहेत की ज्यांना 1 लाख रुपये ही अमाऊंट फार मोठी वाटते. हाऊ मेनी पीपल आर हिअर की ज्यांच्यासाठी 1 लाख रुपये हे फार मोठी अमाऊंट आहे. गुड. चांगली गोष्ट आहे, तुम्ही जेन्युइनली ऍक्सेप्ट केलं ही चांगली गोष्ट आहे. एक वेळ होती माझ्यासाठी पण ही खूप मोठी अमाऊंट होती. पण आज जर मला कोणी 1 लाख रुपये म्हटलं तर मला असं वाटतं की ठीक आहे यार, 1 लाख रुपये काय. का बरं असं वाटते? त्याचं कारण सांगतो मी. हे आहे तुमचा माइंडसेट. ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. इट इज नॉट पार्ट ऑफ युअर क्लास. तुमच्या क्लासचा पार्ट नाही आहे हे जे मी बोलतोय आता. पण मी म्हणून सांगत असतो की लाईव्ह क्लास अटेंड करा, काही काही गोष्टी एक्स्ट्रा मिळून जातात तुम्हाला. 2019 मध्ये मी जेव्हा पुण्यात आलो होतो ना, मी एक बोर्ड लिहिलं होतं, मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. एक बोर्ड लिहिलं होतं मी, त्याला म्हणतो आपण व्हिजन बोर्ड. तुम्ही विश्वास नाही करणार मी त्याच्यावर काय लिहिलं होतं. त्याच्यावर मी हे लिहिलं होतं की मला एका वर्षामध्ये 1.5 लाख रुपये जमा करायचे. किती? 1.5 लाख. आज मला ती गोष्ट जेव्हा आठवते तेव्हा मला स्वतःवर हसायला येते. असं वाटते आज मी 1.5 कोटी प्लस आहे. 1.5 CR प्लस आहे मी. या बिझनेस मधून मी अर्निंग केलेलं आहे तेवढं. मला असं वाटतं यार किती छोटे गोल होते माझे लाईफमध्ये, माझे स्वप्न किती छोटे होते. पण त्यावेळी ते स्वप्न बरोबर होते, कारण त्यावेळी आपल्याला माहितच नव्हतं की हे हे पण एक माध्यम आहे. आज जर मला कोणी म्हटलं 1 लाख रुपये तर मला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. आज माझी गाडी म्हणजे एक सांगायची गोष्ट नाही, पण गाडी जर सर्व्हिसिंगला गेली तर 50-55 हजार रुपये त्या गाडीचा खर्च येतो सर्व्हिसिंगचा. ज्याच्यामध्ये मी कधी कधी असा विचार करतो की ज्याच्यामध्ये कदाचित एखादा व्यक्ती एक ऍक्टिव्हा घेत असेल किंवा एखादी टू व्हीलर घेत असेल. आणि असे खूप लोक आहेत मोठे मोठे आपल्यासारखे. सो का ते मोठे आहेत? हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारला, त्याचा आन्सर मला हे आलं की त्यांचा माइंडसेट मोठा आहे म्हणून ते मोठे झाले. सिंपल गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्याला 1 लाख हे मोठे वाटतील तोपर्यंत ते मोठेच असतील आपल्यासाठी. आपल्याला ते मोठे नाही वाटले पाहिजे, तेव्हा आपण त्याच्या वर जम्प करू शकू. राईट. कारण जोपर्यंत 1 लाख तुम्हाला मोठे वाटतात तोपर्यंत तुम्ही ते मागूच शकणार नाही दुसऱ्या, किंवा तेवढी व्हॅल्यू डिलिव्हरच करू शकणार नाही तुम्ही. ही ही काळ होता बरं का माझ्या लाईफमध्ये, पण हा काळ होता असं नाही की नव्हता. हा काळ होता माझ्या लाईफमध्ये 2019 मध्ये. मी तुम्हाला हेच सांगतो. तर ते हळूहळू त्या गोष्टी चेंज होत असतात. पण ते चेंज कधी होतील? जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा. तुम्ही चालायला सुरुवात कराल तर कुठेतरी पोहोचाल ना. तुम्ही एका ठिकाणी बसून कुठे नाही पोहोचू शकत. ठीक आहे. ओके. सो इट्स नॉट अ पार्ट ऑफ द सेशन, पण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे मी हे वाक्याला फार आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की डिस्ट्रॉय युअर गुड टू बिकम ग्रेट. तुम्हाला जर का ग्रेट बनायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्यातला जो गुड आहे त्याला पहिले संपवावा लागेल. तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रेट बनू शकत नाही. ओके. बाकी हे सर्व मी तुम्हाला काल दाखवलं होतं की सुरुवात कशी झाली, नंतर सेटअप कसा झाला, आता कोणत्या कोणत्या लोकांशी कॉन्टॅक्ट येतो, कोणत्या कोणत्या लोकांशी बोलतो, कोणत्या कोणत्या लोकांशी भेटणं होते, हे सगळ्या गोष्टी मी काल तुम्हाला दाखवल्या. खूप लोक मला विचारतात की सर हाऊ टू फाइंड बेस्ट गुरु किंवा हाऊ टू फाइंड राईट गुरु. एक चांगला गुरु, एक चांगला मेंटर कसा मिळेल मला, असे बरेच लोक विचारतात प्रश्न मला जेव्हा जेव्हा माझे सेशन होतात. पण मी तेव्हा त्यांना एकच सांगतो की जर का तुम्हाला एक चांगला गुरु पाहिजे ना, तर तो भेटण्याआधी तुम्हाला एक चांगला शिष्य व्हावं लागेल. ऑटोमॅटिकली तुम्हाला चांगला गुरु मिळेल. जेव्हा तुम्ही एक चांगले शिष्य व्हाल किंवा चांगले शिष्य होण्याची तयारी दाखवाल तेव्हा तुम्हाला एक चांगला गुरु ऑटोमॅटिकली मिळेल. बरेचसे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील, बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतील, आणि हे फार डिफिकल्ट असते. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. तर आता आपण बघणार आहे सीड फॉर्म्युला. व्हॉट इज सीड फॉर्म्युला? जेव्हा जेव्हा तुम्हाला आता तुम्ही एका नवीन जर्नीची सुरुवात करणार आहात, तुम्ही कोच होणार आहात किंवा तुम्ही मेंटर होणार आहात, कोणाला तरी तुम्ही काहीतरी शिकवणार आहात, तेव्हा हा फॉर्म्युला तुमच्या फार कामात येईल. त्याचं नाव आहे सीड. सीड म्हणजे काय? SEED फॉर्म्युला. सीड म्हणजे काय? एसचा अर्थ आहे स्ट्रॉंग रिफ्रेम. जे मार्केटमध्ये चालू आहे तेच तेच जर का तुम्ही वारंवार लोकांपुढे आणणार तर लोक त्या गोष्टीला बोर झाले. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की मी योगा शिकवतो. हे काय झालं? हे कॅज्युअल झालं. योगा हा शब्द फार ऐकला लोकांनी. तुम्हाला काहीतरी त्याला स्ट्रॉंग रिफ्रेम करावं लागेल, त्याला त्या शब्दाला रिफ्रेम करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. नंबर 2 आहे एम्पॉवरिंग टेक्नॉलॉजी. तुम्हाला जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. कसा वापर करता येईल टेक्नॉलॉजीचा?
किती लोकांना चॅट जीपीटी माहिती आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना चॅट जीपीटी हा शब्द माहित आहे? किती लोकांनी चॅट जीपीटी वापरलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. उद्या मी तुम्हाला चॅट जीपीटीचे एकदम भयंकर उपयोग सांगणार आहे, आणि तुम्ही कशा प्रकारे चॅट जीपीटी वापरून तुमचं 50%च्या पेक्षा जास्त काम कमी करू शकता, हे पण मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. ओके. उद्याच्या क्लासमध्ये मी एआय सांगणार आहे. गुड. गुड सुरेशजी, तुम्ही यूज करताय. गुड. असं माहित आहे बऱ्याच लोकांना. ओके. उद्या मी तुम्हाला त्याबद्दल सांगणारच आहे. एक्साइटिंग ऑफर, एक ऑफर चांगली तयार करता आली पाहिजे. बघा, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट कितीही चांगलं असू द्या, तुम्ही किती चांगले असू द्या, तुमचं प्रॉडक्ट किती चांगलं असू द्या, तुमचे सर्व्हिसेस किती चांगले असू द्या, पण तुमची जर का ऑफर प्राइस जर का चुकीची असेल, तर लोक ती घेणार नाही. लोक घेणार नाही. कारण त्यांच्या जोपर्यंत त्यांची जे एक्सपेक्टेशन आहे ते फुलफिल नाही करत तुम्ही त्या ऑफरच्या माध्यमातून, तोपर्यंत ते तुमचे घेणार नाही. त्यामुळे हा सीड फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पहिली गोष्ट, तुम्हाला जे तुमचं प्रॉडक्ट आहे ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने लॉन्च करायला लागेल. त्याला म्हणतात स्ट्रॉंग रिफ्रेम. टेक्नॉलॉजीचा त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा. हे कसं करायचं हे मी तुम्हाला उद्या सांगणारच आहे. ऑफर जी आहे ती ऑफर, एक्साइटिंग ऑफर क्रिएट करावं लागेल. जसं की 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस तुम्ही त्यांना फ्री मध्ये व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्ही त्यांना 3,000 रुपये, 5,000 रुपये जर का मागितले, दॅट इज कॉल्ड एक्साइटिंग ऑफर. की यार इतना सब कुछ देके सिर्फ 4-5 हजार रुपये मांगा. So that times it will create excitement for them, right? डॉमिनंट परसेप्शनचा अर्थ काय आहे? की अशी काहीतरी गोष्ट करावी लागेल की जे कोणी करत नाही आता. बघा, स्ट्रॉंग रिफ्रेमचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. बरेच दिवस असं मला वाटत होतं, जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, जेव्हा मी हे कोचिंगला सुरुवात केली, तेव्हा बरेच दिवस मला असं वाटत होतं की एक चांगली मार्केटिंग आपल्याला करता आली पाहिजे, चांगल्या ऍड्स करता आल्या पाहिजे, चांगले ईमेल्स लिहिले पाहिजे. ईमेल्स पण आधी मी ईमेल्स वगैरे पण लिहायचो, लँडिंग पेजेस वगैरे, हे सगळं वेबसाईट, कोल्ड कॉलिंग, चांगली कॉलिंग केली पाहिजे, मला असं वाटायचं. आणि हे जेव्हा मी करेल तेव्हा माझा बिझनेस चांगला होईल असं मला वाटायचं. बरेच दिवस, 1.5 वर्ष जवळजवळ याच्यामध्ये गेलं माझं, या संभ्रमात गेलं, या चुकीच्या भावनेमध्ये मी जगत होतो 1.5 वर्ष. नंतर मला समजलं की आय एम कम्प्लिटली रॉंग. मार्केटिंग इज नथिंग बट स्टोरीज. पीपल लव टू हिअर स्टोरीज. पीपल लव युअर स्टोरीज. पीपल लव बिईंग रिअलिस्टिक. लोकांना काय आहे ना, खरं जर का तुम्ही जेवढं जेवढं बोलता आणि जेवढं तुम्ही रिअल आहे, ते लोक लवकर ऍक्सेप्ट करतात. फालतूचे स्टोरी पण अशा बनवल्या पाहिजे की ज्या अशा नाही आहेत की म्हणजे खूप काही चुकीचं किंवा खूप काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी. रिअल. आता मी मॅक्सिमम तुम्ही बघत असाल तर कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये मी माझे एक्झाम्पल शेअर केले. का बरं करतोय माझे एक्झाम्पल शेअर नेहमी? बिकॉज इट कनेक्ट्स टू पीपल. लोकांना ते कनेक्ट होते की हाँ यार, ये बंदे ने ऐसा किया तो हम भी कर सकते हैं, हमारे लिए भी पॉसिबल है. द ओनली एजुकेशन यू नीड टू सक्सीड विथ मार्केटिंग इज लर्निंग हाऊ टू क्रिएट अँड टेल स्टोरीज. तुम्ही कशा प्रकारे चांगल्या स्टोरीज क्रिएट करू शकाल आणि त्या लोकांना सांगू शकाल, हे जर का तुम्हाला करता आलं, with the help of your ads, with the help of your webinar, with the help of your live session, then definitely you will succeed in coaching business or in any business, not in only coaching business. Okay. स्टोरीज काय आहे? काय आहे स्टोरीज? किती लोकांनी जुरासिक पार्क हा मूवी बघितला? सांगा बरं. टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी जुरासिक पार्क हा मूवी बघितला? बघितला नसेल तर ऐकलं तर असेल कमीत कमी. जुरासिक पार्क मध्ये डायनासोर दाखवलेले आहेत, आणि हे डायनासोर काय करतात माहित आहे का? एका सिटीमध्ये जातात, एका गावामध्ये जातात वेगवेगळ्या, आणि ते लोकांना मारतात, खातात, काय काय करतात ते, राईट? पण हा मूवी जेव्हा मी थिएटरमध्ये बघत होतो, किंवा आपण जर का हा मूवी जेव्हा थिएटरमध्ये बघितला असेल, काही काळासाठी आपल्याला असं वाटलं का की अरे बापरे, खरंच डायनासोर होते का एका काळात, किंवा खरंच असं झालं असेल का, असं वाटलं का आपल्याला? राईट. वाटलं काही काळापूर्वी. भीती वाटली आपल्याला. असं वाटलं का आपल्याला की तो स्क्रीन मधून बाहेर येतो म्हणून? वाटलं काही बऱ्याच वेळा आपल्याला असं की अरे बापरे. काय की त्यांनी तशी ती स्टोरी क्रिएट केली, राईट? त्या स्टोरीमुळे आपल्याला भीती वाटली, राईट? त्यांनी ती स्टोरी क्रिएट केली की डायनासोर, आणि ते आले आणि मग त्यांनी हल्ला केला वगैरे वगैरे, स्टोरी, राईट? पण आफ्टर दॅट जेव्हा तुम्ही त्या थिएटरच्या बाहेर निघाले, मूवी संपला, त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? त्यावेळी तुम्हाला काय समजलं? की अरे, ये तो सब स्टोरी था. आता काही नाही आहे. आता काही नाही आहेत डायनासोर. असतील कधीतरी, पण आता नाही आहेत. आता काही घाबरायचं काम नाही. पण त्या थिएटरमध्ये बसलेले असताना काही काळापुरते तुम्ही घाबरले होते. येस ऑर नो? येस.
का घाबरले होते? बिकॉज ऑफ दॅट स्टोरी मेकिंग. आणि हे कोणी केलं हो? हे स्टोरी कोणी बनवली किंवा हे कोणी केलं? हे त्या डायरेक्टरने केलं, जो त्या मूवीचा डायरेक्टर आहे. पण जेव्हा तुम्हाला त्या स्टोरी बद्दलचं सत्य माहीत पडलं, व्हॉट इज द ट्रूथ बिहाइंड दॅट स्टोरी, हे जेव्हा तुम्हाला माहित पडलं, तेव्हा तुम्हाला समजलं की अरे हे सगळं काही खोटं आहे. इट्स जस्ट अ इल्युजन. इट्स जस्ट अ इल्युजन. आता तुम्हाला हे तुमच्या समोर जे स्क्रीन आहे, त्याच्याकडे जर का तुम्ही एकसारखं बघाल तर तुम्हाला असं वाटत असेल की ते स्क्रीन हालत आहे. पण ऍक्च्युअल मध्ये ते स्क्रीन हालत आहे का हो? कॅन समबडी टेल मी इन द चॅट बॉक्स? तुम्ही जर का त्या स्क्रीनला एकसारखं बघाल तर तुम्हाला असं वाटेल की ती स्क्रीन हालत आहे, पण ती स्क्रीन खरंच हालत आहे का? कॅन यू टेल मी इन द चॅट बॉक्स? ती स्क्रीन खरंच त्याच्यामध्ये काही मोमेंटम आहे का? पण तुम्हाला असं वाटत आहे की ते मोमेंटम आहे त्याच्यामध्ये, पण नाही आहे त्याच्यामध्ये. हे काय आहे? इल्युजन आहे. की आपल्याला वाटते एखादी गोष्ट, पण ती एक्झॅक्टली तशीच असेल असं नाही. सो बऱ्याचदा हे इल्युजन आपण आपल्या माइंडमध्ये सुद्धा क्रिएट करत असतो. आणि हे इल्युजन कसे क्रिएट होतात त्याच्याबद्दल आपण बोलूच, पण जे तुम्ही जुरासिक पार्क जो मूवी बघितला त्यामध्ये इल्युजन क्रिएट करणारा कोण होता? स्टीवन म्हणून त्यांचा स्पिलबर्ग, स्टीवन स्पिलबर्ग म्हणून त्याचा त्या मूवीचा डायरेक्टर होता. त्याने ते इल्युजन क्रिएट केले. असेच इल्युजन आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये सुद्धा आहेत. असेच डायनासोर आपल्या डोक्यामध्ये सुद्धा आहेत. कोणते डायनासोर आहेत आपल्या डोक्यामध्ये? वरी, एन्झायटी, स्केअर, स्केअरसिटी, याचे याचे आपल्यामध्ये डायनासोर आहेत. की मी पैसे लावले आणि ते डुबले तर काय करू? मी कोर्सला ऍडमिशन घेतली आणि ते झालंच नाही तर काय करू? मी फेसबुकवर पैसे लावले आणि लोक नाही आले तर मग मी काय करू? मी जर का शिकायचा प्रयत्न केला आणि मला जमलं नाही तर मग मी काय करू? ह्या ज्या भीतीज आहेत, ह्या ज्या एन्झायटीज आहेत, त्या एन्झायटी आपल्याला काय करतात? आपल्याला ऍक्शन घेण्यापासून थांबवतात. पण त्या एन्झायटीज, त्या स्टोरीज, त्या भीती, ते खरं आहे का? जर का एका प्रॅक्टिकल लेवलवर जाऊन पाहिलं तर ते खरं आहे का? तर ते खरं नाही आहे. कारण हे इल्युजन क्रिएट केलेलं आहे. इथं मी नेहमी एक उदाहरण देत असतो. ते उदाहरण मी तुम्हाला आजही देतो. जसं की मी काल सांगणार होतो त्याच्याबद्दल, पण मी तुम्हाला बोललो की उद्या सांगेल. ते उदाहरण काय आहे माहिती आहे का? बऱ्याचदा समजा एक्झाम्पल एक सांगा मला, की तुम्ही एक दिवस घरून निघाले आणि तुम्ही बँकेत गेले आणि तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगितलं की जा बाबा बँकेतून 1 लाख रुपये काढून आण. आणि तुम्ही बँकेत गेले, छान तुम्ही विड्रॉल स्लिप भरली किंवा एटीएम मध्ये गेले, एटीएम टाकला आणि 1 लाख रुपये काढले. 1 लाख रुपये काढले, तुम्ही खिशामध्ये ठेवले किंवा पर्स असेल पर्समध्ये ठेवले आणि तुम्ही मध्ये बसून किंवा टॅक्सीमध्ये बसून तुम्ही घरी आले किंवा तुमची बाईक घेऊन गेले, कार घेऊन गेले, तुम्ही घरी आले. घरी आल्यावर तुम्ही बघितलं, पैसे द्यायचा साठी खिशामध्ये हात जेव्हा टाकला, पर्स जेव्हा उघडली, तेव्हा तुम्हाला माहित पडलं की त्याच्यामध्ये पैसेच नाही आहे. नाव व्हॉट? गेले 1 लाख रुपये. मग तुम्ही धावत पळत लिफ्टकडे गेले, खाली बघितलं, इकडे बघितलं, तिकडे बघितलं, गाडीमध्ये बघितलं, बाईकवर बघितलं, पुन्हा बँकेत गेले, तिथेही जाऊन बघितलं, पूर्ण रस्त्याने बघितलं, तुम्हाला कुठंच पैसे सापडले नाही. नाव व्हॉट? संपलं आयुष्य. 1 लाख रुपये पडले, आता तर काय करावं? आता आत्महत्या करून टाकली पाहिजे. बापरे, 1 लाख रुपयाचा लॉस झाला माझ्यामुळे. संपलं, आता तर मी याच्या पुढे काहीच करू शकणार नाही. काय करणार हो तुम्ही असं सिच्युएशन झाली तर? व्हॉट यू विल डू इन दिस सिच्युएशन? तुम्हाला माहित नाही कुठे गेले, 1 लाख हरवले, आता काय करणार? सिंपल ऍक्सेप्ट करणार की अरे यार वो पैसे गए अभी. आता काय करू शकतो आपण फक्त? आता पुन्हा कसे ते कमवता येतील किंवा पुन्हा काय असं करता येईल किंवा नेक्स्ट टाइम काय लक्षात ठेवलं पाहिजे पैसे काढताना, हेच करू शकतो आपण, राईट? पण असं होईल का की 1 लाख रुपये माझे बुडाले किंवा 1 लाखाचं माझं नुकसान झालं, मग मी आता पुढचं आयुष्यच जगत नाही, असं होईल का? त्यामुळे आयुष्यात कधीही रिस्क घेताना घाबरायचं नसतं. कुठल्या तरी रिस्क मध्ये फायदा होणार आहे, कुठल्या तरी रिस्क मध्ये नुकसान होणार आहे. पण नुकसान होऊ द्या की फायदा होऊ द्या, आपल्याला पुढे चालत राहायचं. येस सर. काही काही स्टुडंट माझ्याकडे येतात, ते मला आधी सांगतात की सर, अहो मी खूप प्रोग्राम मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, मी याला 30,000 दिले, त्याला 50,000 दिले, इकडे असं केलं, इकडे 5,000चा कोर्स घेतला, म्हणून मला आता भीती वाटते. मी त्यांना एकच गोष्ट सांगतो की मग आता तुम्हाला भीती वाटते, तर मग आता आयुष्यात कधीच तुम्ही पुढचं पाऊल घेणार नाही का? नसाल घेत तर चांगली गोष्ट आहे. जिथं आहात तिथं थांबा. तुम्ही हॅपी आहात का जिथं आहात तिथं? कंटिन्यू करा, काही अडचण नाही.
पण तुम्हाला काहीतरी पाहिजे आणि ती भीती पण सोबत तुम्ही ठेवून जर चालणार तर ते शक्य आहे का? एक तर तुम्हाला जे पाहिजे ते सोडून द्यावं लागेल, एक तर ही भीती जी आहे ती सोडून द्यावं लागेल, दोनपैकी एक सोडावं लागेल. राईट. 1 लाख रुपये माझे पडले, मग आता मी काय केलं पाहिजे? मी मूव ऑन केलं पाहिजे ना, येस और नो, की चलो यार छोडो अभी गए गए आगे का देखो. आता मी कितीही मेहनत केली आणि 10 वेळा त्या रस्त्याने फिरलो तरी ती मला मिळणार आहेत का? पोलीस कंप्लेंटही केली, काही केलं, सगळं काही करून बसलो, पण ते मिळण्याचे चान्सेस किती आहेत? फार कमी आहेत. एखादा चांगला माणूस असला तर तो आणून देईल, बाकी गए हो. पण मग ते गेले म्हणून आयुष्य थांबणार आहे का? मला हे सांगायचं. सो हे इल्युजन, हे फिअर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात, की असं झालं तर कसं होईल, तसं. हा विचारच करायचा नाहीये, आत्ताचा विचार करायचा आहे की व्हॉट आय कॅन डू. मी आता बेस्ट काय करू शकतो, याच्या पुढे बेस्ट काय करू शकतो, याच्यापेक्षा चांगलं काय करू शकतो, दॅट्स ऑल. हा जर का तुम्ही विचार केला तर तुम्हाला डिसिजन मेकिंग जे आहे तुमचं लाईफमध्ये ते सोपं जाईल. राईट. आणि ह्या ज्या एन्झायटीज, ह्या ज्या वरीज आहेत त्या तुमच्या कमी होतील. तसंच पुढचं एक एक्झाम्पल आहे. ओके. पण ह्या एक्झाम्पल जाण्याआधी आपण फेसबुक ॲडवर जाऊ असं मला वाटते, कारण की जवळजवळ 9 वाजलेले आहे. मला तुम्हाला फेसबुक ॲड बद्दलही भरपूर काही समजून सांगायचं आहे. आजचं सेशन थोडं मोठं आहे. ओके. सो मी तुम्हाला आजचं पुढचं जे सेशन आहे ते सांगण्याआधी मी तुम्हाला फेसबुक ॲड काय आहे यावर थोडं काही समजावून सांगतो. ओके. सो किती लोकांना फेसबुक ॲडमध्ये इंटरेस्ट आहे? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. पुढचं सेशन सांगण्याआधी मी फेसबुक ॲडवर तुम्हाला घेऊन जातो. किती लोकांना फेसबुक ॲड बघण्यामध्ये, ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. जवळजवळ 9 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत, त्यामुळे मी एक फेसबुक ॲडवर आपण जाऊ, फेसबुक ॲड आपण समजू, आणि त्यानंतर मग आपण पुन्हा आपले बॅक टू याच्यावर येऊ. ठीक आहे. गुड. गुड. ऑसम. ओके. चलो. सो बघा, फेसबुक ॲडमध्ये सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ व्हाईट बोर्डवर, की आपल्याला आता कोचिंगमध्ये यायचं आहे, आपण नवीन आहेत, तर आपल्याला काय गरजेचं आहे बघा. लक्ष देऊन ऐका, इथं काय सांगतोय मी, फार इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय मी तुम्हाला. मी बरेच लोक असे पाहिले की जे झूमचा वापर करतात. ओके. दे यूज झूम. ओके. ते लोकांना शिकवतात सुद्धा. दे टीच पीपल. ओके. त्यांना शिकवता येते सुद्धा. ओके. पण त्यांची अडचण काय माहिती आहे का? दे आर नॉट अर्निंग मनी. त्याचे भरपूर कारण आहेत. पहिलं कारण आहे की त्यांना कमवायचेच नाहीये. दे डोंट वॉन्ट मनी. त्यांना पैसे नाही पाहिजे. ठीक आहे. हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे की त्यांना पैसे मागता येत नाही. ते म्हणतात की सर आम्हाला पैसे कसे मागाव हे मागता येत नाही. ओके. सो दे डोंट आस्क फॉर मनी. त्यांना ते पैशाबद्दल बोलता येत नाही किंवा मागता येत नाही. आणि तिसरं याचं कारण आहे की त्यांना भीती वाटते, फिअर, की मी जर का पैसे मागितले तर हे जे लोक माझ्याकडे येतात हे पण येणार नाही. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट ही असते की त्यांना असं वाटते की जर का मी पैसे मागितले तर लोक माझ्याबद्दल चुकीचा विचार करतील. हे पण एक फिअर आहे. ओके. तर हे जनरल प्रॉब्लेम मला दिसते बऱ्याचशा लोकांमध्ये. आणि बरेच लोक मला सांगतात की सर आम्ही असं करतो, आम्ही मेडिटेशन घेतो, आम्ही XYZ करतो, आम्ही हा क्लास घेतो, एवढं की करतो, पण आम्हाला पैसे नाही मागता येत किंवा आम्ही मागत नाही, व्हॉट एव्हर. तर पहिल्या याच्यात जर का तुम्ही असाल की यू डोंट वॉन्ट मनी, देन इट इज ओके. तुम्हाला जर का फ्रीमध्ये करायचं असेल, सोशल वर्क करायचं असेल, ओके, नो प्रॉब्लेम. मी म्हणतो बिंदास्त करा, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही लोकांसाठी काहीतरी करताय. पण जर का तुम्ही याच्यात नसाल आणि तुम्ही जर का या खालच्या 3 मध्ये असाल तर तुम्हाला काम केलं पाहिजे. कशावर? स्वतःवर काम केलं पाहिजे. ओके. सो आता आपण फेसबुकचा विषय समजून घेऊ, की बघा फेसबुक ह्याचा वापर का करतो आपण आणि का केला पाहिजे फेसबुक ऍडचा. कारण की फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही नवीन लोकांपर्यंत पोहोचू शकता. नवीन म्हणजे जे लोक तुम्हाला ओळखतात त्यांच्यापर्यंत तर तुम्ही पोहोचणारच, पण तुम्ही नवीन लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकता. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचू शकता ज्यांना तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे किंवा तुमची गरज आहे, अशा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता फेसबुकच्या माध्यमातून. कसं? की फेसबुकमध्ये बरेचशा गोष्टी आहेत, म्हणजे बरेचसे असे फीचर्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही एज, समजून घ्या हे मी सर्व तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे. एज,
जेंडर, लोकेशन, लँग्वेज, हे सर्व तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. की ज्या व्यक्तीला तुम्हाला ऍड दाखवायची आहे त्याचं एज काय असलं पाहिजे, त्याचं जेंडर काय असलं पाहिजे, लोकेशन काय असलं पाहिजे, त्याची लँग्वेज काय असली पाहिजे, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इंडियामध्ये सध्या एवढंच आहे. फॉरेन कंट्रीमध्ये माझ्या ऍड दुबईमध्ये पण चालतात, कारण दुबईमध्ये पण आमचं लॉन्च केलेलं आहे आम्ही पब्लिकेशनचं बिझनेस. तर दुबईमध्ये जेव्हा आम्ही ऍड लावतो तिथं अजून एक क्रायटेरिया आम्ही टार्गेट करू शकतो, तो म्हणजे आहे अर्निंग. की एखाद्या व्यक्तीचं किती अर्निंग आहे आणि त्याला ऍड दाखवायची का. पण हे इंडियामध्ये चालत नाही अर्निंग, कारण इंडियामध्ये एवढं फेसबुक अजून ऍडव्हान्स झालेलं नाही. ते होईल एक 4-5 वर्षात होईल. पण ह्या 4 गोष्टी तुम्ही फोकस करू शकता आजही इंडियामध्ये. त्यामुळे तुम्ही फेसबुक ऍडचा वापर केला पाहिजे. म्हणजे काय होईल की फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही योग्य एजवाल्या, योग्य जेंडरवाल्या, योग्य लोकेशनमध्ये, योग्य लँग्वेजवाल्या लोकांपर्यंत पोहोचू शकाल. याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे आणि ते कशी करायची आहे फेसबुक ऍड, ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला डायरेक्टली आता लाईव्ह पेजवर घेऊन जातो आणि मी तिथे तुम्हाला दाखवतो की फेसबुक ऍड कशी होत असते. हे एका तासात तुम्ही फेसबुक ऍड नाही शिकू शकत, पण मी तुम्हाला एक वरून वरून एक एक दाखवत आहे की काय असते ऍक्च्युली बेसिक, कसं असते काम आणि ते कसं केलं जाते. ओके, लेट मी जस्ट शेअर विथ यू. मी तुमच्या समोर माझी स्क्रीन शेअर करतो गुगल क्रोमची. ठीक आहे, सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे. सो ही माझी गुगल क्रोमची स्क्रीन आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, facebook.com म्हणजे तुमचं जे फेसबुक आहे ते ओपन करून घ्यायचं. आता बघा मी इथे लिहितो facebook.com. ठीक आहे, गुगलवर तुम्हाला जायचं आहे, तुमचं फेसबुक अकाउंट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कोणतं फेसबुक अकाउंट, ज्या फेसबुक अकाउंटवरून तुम्ही रिक्वेस्ट पाठवता लोकांना ते, जे तुम्ही त्याच्यावर रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात ते. ठीक आहे, आता या अकाउंटवरून ऍड लागते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. जे लोक अगदी बेसिक वाले असतील, पहिल्यांदा हे बघत असतील, त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे, या अकाउंटवरून तुमची ऍड लागत नाही. तुम्हाला या अकाउंटमध्ये लेफ्ट साईडला पेजेस नावाचं ऑप्शन असते, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा एक पेज तयार करावं लागते, ज्या पेजवरून तुमची ऍडव्हर्टाइजमेंट लागत असते. ओके, सो इथे पेजेस वेगवेगळे बघा, माझे एवढे पेजेस तुम्हाला दिलेले आहे, काही क्लायंटचे आहेत, काही माझे आहेत. ओके, कारण की आमची एक डिजिटल मार्केटिंगची सुद्धा कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांचे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी हेल्प करतो. त्यामुळे लोकांचे काही पेजेस पण इथे तुम्हाला दिसत असतील. हे बघा, हे डॉक्टरचं पेज आहे, संजीवनी हॉस्पिटलचं पेज आहे, हे डिजिटलची एक कंपनी आहे, वेनकॅप एक कंपनी आहे. ओके, सो हे इतरांचे पण इथे तुम्हाला तुमचं पेज एक तयार करायचं आहे. आता ते पेज कसं तयार करायचं ह्याच्यामध्ये मी जाणार नाही, कारण की ते फार बेसिक गोष्ट आहे. तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघितला, किंवा माझे पण युट्यूबला व्हिडिओ आहेत. ओके, पेज कसं बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. पेज हे 10 मिनिटाचं काम आहे. आता ऍक्च्युली तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट लागते ना, ते या पेज वरून लागत असते. इथे मला बरेच लोक आणखी एक प्रश्न विचारतात की सर, मी जर का माझी फेसबुकवर ऍडव्हर्टाइजमेंट लावली तर ते माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना दिसणार का, माझे जे नातेवाईक आहेत त्यांना दिसणार का. तर त्याचं उत्तर नाही. का नाही दिसणार, कारण की ते ऍडव्हर्टाइजमेंट फक्त त्याच लोकांना दिसते ज्या लोकांना तुम्ही टार्गेट करता. आता समजा तुमचे जे नातेवाईक आहेत ते जर का पुण्यामध्ये राहत असतील आणि तुम्ही जर का पुण्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट लावली आणि त्यांचं जे बिहेवियर आहे आणि तुम्ही जे सिलेक्ट केलेलं बिहेवियर आहे, ते दोन गोष्टी जर का मॅच झाल्या तर त्यांना सुद्धा ऍड दिसू शकते. ओके, तर हे पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर आता काय करायचं, या पेजला आपल्याला स्विच करायचं. तर याला मी स्विच करतो इथं. सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे, सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्ही पेज बनवाल, त्या पेजवर तुम्ही खूप सारं कॉन्टेंट टाकलं पाहिजे, डेटा टाकला पाहिजे. तुमचा हा डेटा फुल फुल हा डेटा तुम्ही भरला पाहिजे. तुमचं नाव, नंबर, ईमेल आयडी, ऍड्रेस सगळं भरलं पाहिजे, म्हणजे तुमचं अकाउंट लॉक होणार नाही. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर बरेचसे काय गोष्टी शेअर केल्या पाहिजे. आता माझ्या पेजवर जर तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला खूप सारे फोटोज, व्हिडिओज, खूप सारं काही काही तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि हे शेअर केलं पाहिजे तुम्ही. यांनी काय होते की फेसबुकला हे माहीत पडते की तुम्ही एक ऑथेंटिक पर्सन आहात, आणि त्यामुळे तुमचं अकाउंट कधीच लॉक होणार नाही. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय असते की तुम्हाला दुसऱ्या टॅबमध्ये एक टॅब ओपन करून तुम्हाला एक अकाउंट बनवायचं असते, त्याला म्हणतात बिझनेस अकाउंट. फेसबुक बिझनेस अकाउंट हे अकाउंट तुम्हाला बनवायचं असते. आणि ते अकाउंट कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल. मी तुम्हाला डायरेक्टली ते अकाउंट दाखवेल. हे अकाउंट बनवणं काही मोठी गोष्ट नाही, फ्री आहे. तुम्ही स्वतःही हे बनवू शकता. युट्यूबवर याचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला मिळतील की फेसबुकसाठी ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट कसं बनवायचं. ओके, त्याला म्हणतात फेसबुक बिझनेस अकाउंट. ठीक आहे, तर हे business.facebook.com असं लिहायचं तुम्ही गुगलवर, आणि तुमच्या समोर एक अकाउंट ओपन होईल, त्याला म्हणतात
ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट, त्याला बिझनेस मॅनेजर सुद्धा म्हणतात, मेटा सूट असं सुद्धा त्याला म्हणतात. त्याला वेगवेगळे नावं आहेत, वेगवेगळे लोक वेगवेगळं नाव वापरतात, पण याला सोपं नाव आहे की फेसबुकचं बिझनेस अकाउंट. ठीक आहे. आता मी इथे क्लिक करतो आणि तुमच्या समोर माझं अकाउंट दिसेल, फेसबुकचं बिझनेस मॅनेजर. ओके. ज्याच्यामध्ये ऍड्स लागतात, ज्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट लागतात. याच्यामध्ये ऍड्स मॅनेजर नावाचा एक प्रकार असतो. मी तुम्हाला ऍड नाही शिकवत आहे. ओके. सो असं नका समजू की मी तुम्हाला ऍड शिकवत आहे. मी शिकवत वगैरे नाहीये तुम्हाला. मी तुम्हाला फक्त दाखवतोय वर, म्हणजे तुम्हाला वर वर मी दाखवतोय की कशा प्रकारे ऍड होत असते, कशा प्रकारे ऍड लागत असते, हे दाखवत आहे मी तुम्हाला. तर तुम्ही ऍड मॅनेजर मध्ये येता. जेव्हा तुम्ही ऍड मॅनेजर मध्ये येता, हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल ही माझी एक ऍड चालू होती. आता जे आपलं सेशन चालू आहे, त्या सेशनसाठी मी एक ऍड लावली होती. त्याला म्हणतात 3 days क्लास BDC असं त्याला नाव दिलं होतं. 1,000 रुपये पर डे याचे ऍडवर पैसे चालू होते. ठीक आहे. आता ही ऍड बंद आहे सध्या, त्याला मी बंद करतो. आता मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की फेसबुक ऍड मध्ये भरपूर प्रकार असतात. प्रत्येक बिझनेस साठी वेगळी ऍड असते. असं नाही आहे की एखादा व्यक्ती लीड ऍड करतो तर मग प्रत्येक बिझनेसला लीड ऍड लागेल. असं नाहीये की एखाद्या व्यक्तीने ट्रॅफिक ऍड केली तर प्रत्येक बिझनेसला ट्रॅफिक ऍड लागेल. प्रत्येक बिझनेससाठी वेगळ्या ऍडची रिक्वायरमेंट असते. ओके. तर त्या ऍड कुठल्या कुठल्या हे मी तुम्हाला आता सांगतो, आणि त्याच्यामधले काही असे नुसके सांगतो किंवा काही असे टिप्स सांगतो, ज्या टिप्स तुम्ही वापरू शकाल. इथं जर काही लोक असे असतील की जे फेसबुक ऍड ऑलरेडी करतात, तर त्यांच्यासाठी पुढचे 20 मिनिटं 25 मिनिटं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी माहीत पडतील. तर सर्वात आधी तुम्हाला इथे क्रिएट हे जे बटन आहे याच्यावर क्लिक करायचं असते. याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं दिसतात की फेसबुकच्या किती प्रकारच्या ऍड आहे. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट, काही लोकांना आता हे ऐकताना किंवा हे बघताना वाटत असेल बापरे बाप किती टेक्निकल आहे हे. पण काळजी करू नका, जो व्यक्ती माझ्यासोबत 1 महिना राहतो तो पण ऍड करायला लागतो. समजलं का? मी एवढ्या सोप्या पद्धतीनं हे समजावून सांगितलेलं आहे माझ्या कोर्समध्ये, की तुम्ही जर माझा एक व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण ऍड क्रिएट करू शकाल एकाच व्हिडिओमध्ये, एका तासामध्ये. आय गॅरंटी यू दिस, की तुम्ही माझा व्हिडिओ असा लावा बाजूला आणि तुम्ही इकडे तुमचं अकाउंट ओपन करा, लॅपटॉप ओपन करा, एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही तुमची ऍड तयार कराल. ओके. एवढं क्लिअरली आणि एवढं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे मी लाईव्ह मध्ये शिकवत नाही, याचा मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देतो, पण लाईव्ह मध्ये मी टिप्स आणि ट्रिक्स शेअर करतो याच्याबद्दलच्या. ठीक आहे. सो आता बघा ऍड किती प्रकारचे असतात. ऍड असतात जवळजवळ 6 प्रकारचे. हे बघा, पहिली आहे अवेअरनेस ऍड, दुसरी आहे ट्रॅफिक, तिसरा आहे एंगेजमेंट, लीड, ऍप प्रमोशन आणि सेल्स. आता याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या. बरेच लोकांना त्याचे अर्थ माहित नाही. अवेअरनेसला तुम्ही जेव्हा क्लिक करता तुम्हाला इथं बघा राईट साईडला काहीतरी दिसेल. ओके. आता मी अवेअरनेसला जेव्हा क्लिक केलं तेव्हा इथे बघा काय काय दिसत आहे. रीच, ब्रँड अवेअरनेस, व्हिडिओ व्ह्यूज आणि स्टोअर लोकेशन. तुमचा जर एखादा ऑफलाईन बिझनेस असेल किंवा तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं शॉप असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही अवेअरनेस ऍड केली पाहिजे. जर का तुम्हाला असं वाटते की क्लायंट हे माझ्या ऑफिसला आले पाहिजे, तर त्यांचा फुटफॉल वाढवण्यासाठी तुम्ही लीड ऍड नका करू, तुम्ही अवेअरनेस ऍड करा. कारण अवेअरनेसमुळे काय होईल की तुम्ही जर का दिवसाला 100 रुपये जरी खर्च केले फेसबुकवर, तर तुम्ही जवळजवळ 1000-10,000 लोकांपर्यंत पोहोचाल. दिस इज द पॉवर ऑफ अवेअरनेस ऍड. बरेच लोक इथं चुकी करतात. बरेच लोक काय करतात, त्यांना पाहिजे असते स्टोअरवर किंवा ऑफिसमध्ये त्यांना कन्सल्टिंगसाठी लोक पाहिजेत, पण ते लीड ऍड करतात. आणि त्यामुळे त्यांना 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये लीड कॉस्ट भरावी लागते, जिथं की ते 100 रुपयामध्ये 10,000 लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आता अवेअरनेस ऍड लावताना काय विचार केला पाहिजे हे पण लक्षात ठेवा. अवेअरनेस ऍड लावताना जर का तुम्ही एक व्हिडिओ क्रिएट केला, म्हणजे तुम्ही आता माझा एक स्टुडंट आहे, त्यांचं कार वॉशिंगचं शोरूम आहे, कार वॉश करतात ते. ठीक आहे. तर मी त्याला काय सांगितलं सिंपल, की तू एखादी कार जेव्हा वॉश करत आहे तेव्हा त्याचा एक व्हिडिओ बनव 2-3 साईडने. ओके. त्या व्हिडिओला एडिट कर आणि त्या व्हिडिओमध्ये तुझा नंबर आणि तुझ्या जे कार शोरूम म्हणजे वॉशिंगचे शोरूम आहे त्याचं नाव टाक आणि तुझा नंबर टाक की फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट अस असं. आणि तो व्हिडिओ अवेअरनेस ऍडवर लाव. तो जेव्हा त्याने व्हिडिओ लावला तर त्यांनी महिन्याला 3,000 रुपये खर्च केले, दररोज 100 रुपये, महिन्याला 3,000 रुपये खर्च केले आणि त्याने जवळजवळ 15,000 ते 18,000चा रेव्हेन्यू केला. म्हणजे किती पट झाला तो? 5 पट रेव्हेन्यू झाला. तर हे असते इम्पॉर्टंट की तुम्हाला माहित पाहिजे की कुठं कोणती ऍड लावली पाहिजे.
बरेच लोक एकच ऍड चालवत बसतात. तुम्ही जर का कोच असाल समजा, किंवा तुम्ही जर का कन्सल्टिंग करत असाल, तर तुम्हाला चांगल्या लीड कशा येतील? तर सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ व्ह्यूज ही ऍड लावली पाहिजे. जेव्हा जे लोक 50% तुमचा व्हिडिओ बघतात, त्यांच्यावर तुम्ही लीड ऍड लावली पाहिजे रिटार्गेट करून. तर तेव्हा काय होईल, की ज्या लोकांनी तुमचा 50% व्हिडिओ बघितला, याचा अर्थ ते तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्टेड आहेत. आणि तेव्हा त्यांना जेव्हा तुम्ही मग पुढची ऍड दाखवता, तुमची लीड ऍड, तेव्हा ते फॉर्म भरतात. आणि जेव्हा ते तुमच्याकडे येतात, तिथे तुमची लीड कॉस्टही कमी होते आणि तुम्हाला तिथे राईट कस्टमर सुद्धा मिळतो. हे काही लोकांच्या फार डोक्यावरून जात असेल की हे काय आहे. बरोबर आहे. पण काळजी करू नका, फक्त जेवढं सांगतो तेवढं ऐकून घ्या. ठीक आहे. हे हळूहळू हळूहळू शिकाल तुम्ही. ठीक आहे. तर याला म्हणतात अवेअरनेस ऍड. नंबर 2 आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक ही ऍड कशासाठी लावली जाते माहिती आहे का? की तुमची जर का एखादी वेबसाईट असेल, तर तिथं जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला त्या वेबसाईटवर आणायचं असेल, किंवा लँडिंग पेजवर आणायचं असेल, किंवा तुमची एखादी पोस्ट ज्यावर तुम्हाला जास्त क्लिक पाहिजे, त्यावेळेस तुम्ही ट्रॅफिक ऍड लावू शकता. किंवा तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, त्याच्यावर व्हिजिट पाहिजे तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही ट्रॅफिक ऍड लावू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे एंगेजमेंट. एंगेजमेंट काय आहे? की जेव्हा तुम्हाला तुमच्या मेसेंजरवर, इंस्टाग्रामच्या डीएम वर, किंवा एखादा व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्हाला व्ह्यूज कमेंट पाहिजे, कन्व्हर्जन पाहिजे, कॉल्स, तुम्हाला असं वाटतं की मला कॉल्स आले पाहिजे आणि मी कॉल्सवर लोकांना हँडल करेल, त्यावेळेस पण तुम्ही एंगेजमेंट ऍड लावली पाहिजे. तुम्ही लीड ऍड नाही लावली पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की सर ऍड तर मग रात्री पण चालेल, मग रात्री लोक 12 वाजता 1 वाजता पण कॉल करतील आम्हाला. नाही. तर तुम्ही ऍडचा टायमिंग सेट करा ना, की सकाळी 10 वाजता ऍड चालू झाली पाहिजे, सायंकाळी 5 वाजता बंद झाली पाहिजे. 5च्या नंतर तुम्हाला एकही कॉल येणार नाही. त्याच्यामध्ये फेसबुकमध्ये अशी सुविधा आहे की तुम्ही जर म्हटलं की सकाळी 11 ते 5च माझी ऍड दाखव, तर तो 11 ते 5च तुमची ऍड दाखवेल. ठीक आहे. याला एंगेज, हे अजून डिटेलमध्ये आपण समजून घेतो पुढच्या कोर्समध्ये बरं का. आज हे सर्व डिटेल सांगणं, मी तुम्हाला फक्त वरचे काही पॉईंट सांगत आहे. पण मला असं वाटते की ते पॉईंट पण फार इम्पॉर्टंट वाटत असतील तुम्हाला. राईट? येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. एवढं सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नसेल आज इथे जे आहेत, कारण बरेच लोक नवीन आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे लीड ऍड. लीड ऍडचा वापर काय केला जातो, एक लक्षात घ्या. लीड ऍडचा वापर केला जातो तुम्हाला जर का तुमच्या कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी पाहिजे असेल, त्यासाठी केला जातो. तर ही लीड ऍड जे आहे ना, हे सर्वात बेस्ट कोणासाठी आहे माहिती आहे का? एक म्हणजे जे लोक रिअल इस्टेटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी. दुसरं म्हणजे जे लोक कोचिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी. तिसरं म्हणजे ज्या लोकांच्या काही सर्व्हिसेस आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे आणि ते दर महिन्याला काहीतरी कुठेतरी टूर काढतात, त्यांच्यासाठी लीड ऍड फार कामाची आहे. एखादा व्यक्ती रिअल इस्टेटमध्ये आहे, त्याच्याकडे खूप सारे बंगलोज आहेत, त्याला ते सेल करायचे आहे, फ्लॅट्स आहे सेल करायचे, त्याच्यासाठी लीड ऍड फार कामाची आहे. कारण त्याच्यामध्ये काय होईल, तुमच्याकडे कस्टमरचं नाव, नंबर, ईमेल आयडी येईल. नंतर तुमची टीम त्याला फॉलोअप करू शकेल. जे जे लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत, ग्राफिक डिझायनर आहेत, व्हिडिओ बनवणारे लोक आहेत, किंवा काही सर्व्हिस देणारे लोक आहेत, त्यांच्या सर्वांसाठी लीड ऍड ही चांगली ऍड आहे. जर का तुमचं स्टोअर नाही आहे, त्या केसमध्ये तुम्ही लीड्स जनरेट करू शकता. आणि लीड जनरेट करायची जी कॉस्टिंग असते ना, ते फार कमी असते ॲज कम्पेरेटिव्ह दुसऱ्या ऍड्स. तर आतापर्यंत जेवढे मी तुम्हाला ऍड दाखवल्या ना, ह्या 100, 200, 300 रुपयाच्या बजेटमध्ये ह्यांचं काम होऊन जाते. पण याच्यामध्ये सर्वात कॉस्टली ऍड कुठली आहे माहिती आहे का? ती आहे सेल्स ऍड. सेल्समध्ये काय होते, की सेल्समध्ये तुम्ही एक पेज लावता, एक पेज बनवता. जसं की माझं पेज दाखवतो मी तुम्हाला. जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या ऍडवर क्लिक करतो, तेव्हा तो तुमच्या पेजवर जातो. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. आता हे माझं पेज आहे. जस्ट मिनिट. जस्ट मिनिट, मी तुम्हाला माझं पेज ओपन करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेल्स ऍड कशी लागत असते. ओके. हे बघा, जेव्हा तुम्ही सेल्स ऍड लावता, तेव्हा तुम्हाला असं पेज तुमच्याकडे असलं पाहिजे. आता बघा, हे माझं पेज आहे. टर्न युअर नॉलेज इन टू कॅश इन जस्ट 2 days. गेट युअर फर्स्ट 10 हाय पेड क्लाइंट्स बाय युझिंग माय 3 to 5 days बूट कॅम्प मेथड.
सो याच्यासाठी जेव्हा तुम्ही सेल्स ऍड लावता, तेव्हा जेव्हा तो तुमच्या ऍडवर क्लिक करतो समोरचा व्यक्ती, तेव्हा तो तुमच्या अशा एका पेजवर जातो. या पेजला लँडिंग पेज म्हणतात. लँडिंग पेज म्हणजे तो लँड होतो तुमच्या पेजवर, म्हणून याला लँडिंग पेज म्हणतात. इथे तुमच्या प्रोग्राम बद्दलची, तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती असते, की तुम्ही वर्कशॉप का जॉईन केलं पाहिजे, वर्कशॉप कधी आहे, वगैरे वगैरे ही सर्व माहिती असते. इथे एखादा व्हिडिओ पण तुम्ही ऍड करू शकता आणि इथं तुम्ही त्याला पे करायला लावू शकता किंवा फ्रीमध्ये पण तुम्ही त्याला एंट्री देऊ शकता. तर इथून येणारा कस्टमर हा जो असतो हा एज्युकेटेड झालेला कस्टमर असतो, म्हणजे हा सर्व काही तुमच्याबद्दलची माहिती वाचून तुमच्यापर्यंत येतो. म्हणून इथं तुम्हाला एक कस्टमर अक्वायर करायला, जर का तुम्हाला लीड मध्ये एका कस्टमरचा फोन नंबर, ईमेल आय डी घेण्यासाठी जर का 10 रुपये लीड कॉस्ट पडत असेल, तर तेच लँडिंग पेजची जे लीड कॉस्ट असते ते तुम्हाला 60 रुपये 70 रुपये पडते, फ्रीमध्ये प्रोग्राम असेल तर. आणि तुमचा प्रोग्राम जर पेड असेल तर ते अजून जास्त वाढत जाते, ते आपण नंतर बघू. पण ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती देऊ शकता. बघा, आमचे यशस्वी विद्यार्थी, काही व्हिडिओज देऊ शकता, तुमच्या वर्कशॉपमध्ये काय शिकणार ते सर्व म्हणजे डिटेल तुम्ही त्यांना सांगू शकता. ठीक आहे, हे माझं पेज आहे. बोनस काय देणार आहे ते सांगू शकता. कोच कोण आहे, कोचच्या बद्दलची माहिती देऊ शकता. कोचनी काय काय केलेलं आहे आतापर्यंत ते तुम्ही सांगू शकता. कोचनी काय अचिव्हमेंट आहे ते सांगू शकता, त्याची जर्नी सांगू शकता. त्याचे ऑफलाईन प्रोग्राम, आमचे जे ऑफलाईन प्रोग्राम होतात त्याचे फोटोज आहेत, ते ऑफलाईन प्रोग्रामचे फोटोज सगळं सर्व तुम्ही याच्यामध्ये डिटेल टाकू शकता. बऱ्याच लोकांना काही क्वेश्चन असतात की या प्रोग्रामची रेकॉर्डिंग मिळणार आहे का, हा प्रोग्राम फ्री का नाही आहे, वगैरे वगैरे. तर हे सर्व तुम्ही कुठं करू शकता, तुमच्या लँडिंग पेजवर. ओके, पण हे कुठं पॉसिबल होते, फक्त सेल्स ऍड मध्ये. समजलं तुम्हाला? बाकीच्या पेजच्या मध्ये तुम्हाला सेल्समध्ये आणि ट्रॅफिकमध्ये या दोन ठिकाणी होईल, ट्रॅफिकमध्ये आणि सेल्समध्ये. मग आता तुम्हाला सेल्स ऍड जर का लावायची आणि त्याची लीड कॉस्ट जर का तुम्हाला कमी करायची आहे, तर त्या केसमध्ये पण तुम्ही आधी ट्रॅफिक ऍड लावली पाहिजे 2 दिवस, आणि तिसऱ्या दिवशीपासून त्याच ट्रॅफिक ऍडला रिटार्गेट केलं पाहिजे तुम्ही सेल्स ऍडवर. ह्या एवढ्या गोष्टी आहेत, म्हणजे अजून बरंच काही आहे. ओके, सो हे या पद्धतीनं जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा तुमच्याकडे राईट कस्टमर येतो. नाही तर बऱ्याचदा काय होते, की ग्रुपमध्ये 500 लोक, 1000 लोक येतात किंवा बरेच लोक तुमच्याशी इंटरॅक्ट करतात, बट दे आर नॉट बाईंग युअर प्रॉडक्ट. ते तुमचे प्रॉडक्ट बाय करत नाही. गेटिंग माय वर्ड्स, गेटिंग माय, समजतंय तुम्हाला मी काय सांगतो? ओके, ठीक आहे. त्यानंतर एक ऍड आपण सोडली, ती आहे ऍप प्रमोशन. ही ऍप प्रमोशन ऍड आपल्या कामाची नाही, कारण की जर का तुमचा ऍप असेल आणि ते ऍप जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल करावं असं तुम्हाला वाटते, त्या केसमध्ये तुम्ही ऍप प्रमोशन ऍड लावू शकता. आता मुद्दा हा येतो की सर मी कोच आहे, माझ्यासाठी कुठली ऍड कामाची आहे एवढं मला सांगा, कारण बाकीच्या ऍडचं मला काही करायचं नाही. तर जर का आपण कोच आहे तर आपल्यासाठी सर्वात जास्त 3 ऍड महत्वाचे आहेत. पहिली आहे अवेअरनेस, ज्याच्या माध्यमातून तुम्ही अवेअरनेस क्रिएट करणार आणि त्याच्यावर तुम्ही रिटार्गेट करणार. दुसरी आहे लीड ऍड, की लीड ऍड जेव्हा तुम्ही बिगिनिंग स्टेजमध्ये आहात तेव्हा तुम्ही लीड ऍडचा वापर करा. ओके, आजही आम्ही लीड ऍड वापरतो, काही अडचण नाही. लीड ऍड वापरायचं कारण हे आहे की लीड ऍड मध्ये तुम्हाला कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट जी आहे ती फार कमी जाते. जिथे तुम्हाला सेल्समध्ये जिथे तुम्हाला 100 रुपये 200 रुपये भरावं लागतात एका कस्टमरच्या मागं, तिथे तुम्हाला 10 रुपये 20 रुपये लीड कॉस्ट पडते कधी कधी. ओके, यावेळेस मला जास्त गेली, पण कधी कधी जास्त जाते, कधी कधी कमी जाते. सो लीड ऍड तुम्ही वापरू शकता. आणि नंबर 3 तुम्ही सेल्स ऍड वापरू शकता. ओके, ठीक आहे, इज इट क्लिअर? आता ह्याला ह्याच्यामधले समजा आता मला लीड ऍड लावायची आहे एक्झाम्पल, तुम्ही लीडला क्लिक करा. इथपर्यंत समजलं का तुम्हाला? ओके, ठीक आहे. मी लीडला क्लिक करेल आणि मी कंटिन्यू करेल. जेव्हा मी कंटिन्यू करतो, मी तुम्हाला ऍड समजावून नाही सांगत आहे, फक्त मी एक एक मुद्दा सांगतो पुढचा आणि मग आपण थांबू. ठीक आहे, तर मी एक लीडला जेव्हा क्लिक करतो तेव्हा इथं मला 2 ऑप्शन येतात, एक असते टेलर्ड आणि एक असते मॅन्युअल. मॅन्युअलचा अर्थ हा आहे की तुम्ही स्वतःच्या मनाने ऍड लावा, आणि टेलरचा अर्थ असा असतो की फेसबुक स्वतः तुमची ऍड क्रिएट करेल. ओके, तर हे टेलर्ड वाला ऑप्शन सर्वांना येत नाही. टेलर्ड वाला ऑप्शन फक्त त्याच लोकांना येते ज्यांनी याच्या आधी ऍड्स लावलेले आहेत. ओके, नवीन जर का एखादा व्यक्ती न्यू, एकदम कम्प्लीट न्यू आहे आणि पहिल्यांदा जेव्हा ऍड लावतो त्याला टेलर्ड ऑप्शन येणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला मॅन्युअल सिलेक्ट करावं लागेल आणि कंटिन्यू करावं लागेल. जेव्हा मॅन्युअल सिलेक्ट करून कंटिन्यू तुम्ही कराल, आता एक महत्वाचा पॉईंट आहे इथं, त्या सर्वांनी लक्ष द्यायचं आहे त्याच्यामध्ये. जस्ट अ मिनिट, मला अनोटेशन इथं कुठे दिसत नाहीये, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता इकडे बघा, माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला? याच्यामध्ये आहे ना 3 इम्पॉर्टंट पॉईंट असतात. पहिला आहे कॅम्पेन, इथे बघा, इथे दिसते तुम्हाला. दुसरा आहे ऍडसेट आणि तिसरा आहे ऍड. तर कॅम्पेन मध्ये आहे ना तुम्हाला बजेट सिलेक्ट करायचं असते की तुम्ही दिवसाला किती बजेट लावणार तुमच्या फेसबुकवर. ठीक आहे,
नंबर 2 जे ऍडसेट आहे, या ऍडसेट मध्ये खास इम्पॉर्टंट चीज आहे. मी तुम्हाला जे बोललो होतो ना की तुम्ही एज नुसार, जेंडर नुसार, लोकेशन नुसार लोकांना टार्गेट करू शकता. टार्गेट म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. जर का समजा एक शूज बनवणारी कंपनी आहे आणि ती फक्त लहान मुलांसाठी शूज बनवते, ज्यांचं एज 10 वर्षापासून तर 20 वर्षापर्यंत आहे, अशा मुलांसाठी ते शूज बनवते, तर त्या मुलांना ती कसं टार्गेट करणार? किंवा एखादी अशी कंपनी आहे ज्या कंपनीकडे डायबिटीज या आजारावरच्या गोळ्या आहेत. तर डायबिटीज कोणाला होतो? जनरली डायबिटीज हा 35 नंतर 40 नंतर होतो. तर ते जनरली कोणाला टार्गेट करतील? 35च्या वरच्या लोकांना, 40च्या वरच्या लोकांना टार्गेट करतील. तर ते टार्गेटिंग कसं होते ते मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. तर लीड मध्ये ऍड सेट नावाचा एक प्रकार असतो. ऍड सेट हे प्रत्येक कोणतेही 6 पैकी कोणत्याही ऍडला तुम्ही क्लिक कराल तर हे जे लेफ्ट साईडचं आहे हे सारखंच राहणार आहे. ओके, त्यामुळे घाबरायचं काही काम नाही. तर हे न्यू लीड ऍड सेट जिथे लिहिलेलं आहे ऍड सेट, या ऍड सेटला जेव्हा तुम्ही क्लिक करता, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करता, तर इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो, त्याला म्हणतात ऍडव्हान्टेज ऑडियन्स. ओके, ऍडव्हान्टेज ऑडियन्स. या ऍडव्हान्टेज ऑडियन्स मध्ये जेव्हा इथं तुम्ही क्लिक करता ऍडव्हान्टेज ऑडियन्सला, तेव्हा इथं फेसबुक तुम्हाला ऑप्शन देते की तुम्हाला कुठल्या एजच्या लोकांना ऍडव्हर्टाईज दाखवायची आहे. तर मग तुम्ही इथं एडिटवर जाऊन एज सिलेक्ट करू शकता की मला आहे ना 35 ते 50 पर्यंत ज्यांचं एज आहे त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे माझी. ठीक आहे. आता समजा तुम्ही एखादा असा कोर्स घेता जिथं तुम्ही फक्त महिलांना योगा शिकवणार आहे, पुरुषांना योगा तुम्ही शिकवणार नाही, तर मग त्या केसमध्ये 35 ते 50 वर्षांच्या महिला मला पाहिजे. त्यानंतर मी इथं जेंडर पण सिलेक्ट करू शकतो की मला फक्त महिलांना ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही दाखवायची आहे, पुरुषांना दाखवायची नाही. तर मग मी इथं महिला सिलेक्ट करेन. किंवा असं माझं प्रॉडक्ट आहे की जे मला दोघांनाही दाखवता येते, त्या केसमध्ये मी इथं ऑल सिलेक्ट करेल. म्हणून मी तुम्हाला काल बोललो होतो की एक कागद आणि पेन घ्या आणि त्याच्यावर हे लिहा की तुमचा कोर्स किंवा तुमचं कन्सल्टेशन हे कोण घेऊ शकते किंवा कोणाला त्याची गरज आहे हे बघा. जेव्हा तुम्ही राईट लोकांना टार्गेट कराल तेव्हा तुम्हाला मागेल तुम्ही जेवढे मागणार तेवढे पैसे तुम्हाला मिळतील, कारण त्यांना गरज आहे तुमची. गेटिंग माय पॉईंट? आता बघा, जेव्हा मी इथं ऑल सिलेक्ट करतो ना, तेव्हा हा आकडा बघा किती आहे, एस्टिमेटेड ऑडियन्स. आणि जेव्हा मी इथं विमेन सिलेक्ट करतो तेव्हा हा आकडा चेंज होतो. बघा झाला का चेंज? 28,500 झाला इथं, तो 98 होता. राईट. जेव्हा मी मेन सिलेक्ट करतो तेव्हा सुद्धा हा आकडा इथे चेंज होतो. का बरं? कारण ऑडियन्स चेंज होत आहे. ओके, क्लिअर? तर तुमचं प्रॉडक्ट जर का फक्त महिलांसाठी असेल तर तुम्ही महिला सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली डिटेल टार्गेटिंग असते. आता या डिटेल टार्गेटिंग मध्ये काय करायचं असते? बरेच लोक इथे डिटेल टार्गेटिंग मध्ये 25 ऑप्शन सिलेक्ट करतात. तुम्ही फेसबुकला कन्फ्युज करत आहात. फेसबुक हे एक मशीन आहे, हे काही माणूस नाही आहे. हे एक मशीन आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजंट या तत्वावर काम करते. तुम्ही काय केलं पाहिजे? त्याला सिलेक्टेड 3 किंवा 4, मॅक्सिमम 5च ऑप्शन द्या, त्याच्यावर देऊ नका. बरेच लोक मी इथं बघतो, इथं सजेशन मध्ये एवढं सिलेक्ट करून ठेवतात, 25 ऑप्शन सिलेक्ट करतात. ते फेसबुक स्वतःच कन्फ्युज होते कोणाला ऍड दाखवायची कोणाला नाही. त्यामुळे लीड कॉस्ट वाढते तुमची, किंवा तुम्हाला रिलेव्हंट ऑडियन्स मिळत नाही. राईट. आता इथं काय केलं पाहिजे तुम्ही? इथं सिंपल गोष्ट आहे की तुमचा विषय काय आहे. समजा तुमचा विषय आहे योगा, तर सगळ्यात आधी तुम्ही इथे लिहा योगा आणि बघा योगाच्या रिलेटेड काय येते. राईट. आता योगा लिहिल्यावर आहे ना 10 ऑप्शन येतात तुम्हाला. मग ते सर्व 10 ऑप्शन घ्यायची गरज आहे का आपल्याला? नाही. आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जो कागद पेन घेऊन जो ऑडियन्स लिहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं. योगाच्या पुढे जर का एम्प्लॉयर लिहिलेला आहे, म्हणजे एम्प्लॉयरचा अर्थ काय? की एम्प्लॉयर म्हणजे तो व्यक्ती योगा शिकवत असेल किंवा योगा इन्स्ट्रक्टर असेल. मग योगा इन्स्ट्रक्टर तुमच्याकडे योगा शिकायला येणार आहे का? सिंपल गोष्ट आहे, नाही. उत्तर आहे नाही. म्हणजे योगाच्या समोर जिथं इंटरेस्ट लिहिलेला आहे ती ऑडियन्स मी सिलेक्ट केली पाहिजे. म्हणजे ज्याला योगामध्ये इंटरेस्ट आहे तो व्यक्ती माझ्याकडे येईल ना, राहील. तर मी काय सिलेक्ट केलं पाहिजे? इंटरेस्ट सिलेक्ट केलं पाहिजे. राईट. आता मी योगाच्या समोर जिथे इंटरेस्ट आहे त्याला मी सिलेक्ट करतो. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आहे ना सजेशन मध्ये क्लिक करा, तर तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन हे फेसबुक स्वतः देईल.
मग आता ज्याला योगा आवडते ऑब्व्हियसली त्याला फिटनेस पण आवडत असेल, त्याला वेलनेस पण आवडत असेल, त्याला पर्सनल डेव्हलपमेंट पण आवडत असेल, तर याच्यामधले एक दोन ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तो हेल्थ बद्दलही कॉन्शियस असेल तर हे एक दोन ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. आता पुढचा मुद्दा येतो की योगा तर 15 वर्षाच्या मुलालाही आवडते समजा एक्झाम्पल, आणि 65 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीलाही आवडते. पण 15 वर्षाचा मुलगा योगा शिकण्यासाठी मला पैसे देऊ शकतो का? हा पुढचा प्रश्न आहे. कारण तुम्ही फ्रीमध्ये शिकवणार आहे का योगा? नाही. मग तो पैसे देऊ शकतो का? त्याचं उत्तर काय आहे की नाही. त्याचा डिसिजन मेकर कोण आहे? त्याचे आई वडील आहे. राईट. मग हे योगा फिटनेस क्लासेस जे मी चालवत आहे हे कोणासाठी आहे? म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एक कागद पेन घ्या आणि त्याच्यावर लिहा की तुमचं प्रॉडक्ट हे कोणाच्या कामाचं आहे. आता मी समजा योगा फक्त त्या लोकांसाठी घेणार आहे जे ऑफिसमध्ये काम करतात, ज्यांना दिवसभर स्ट्रेस असतो, जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. मग या केसमध्ये मी पुढं काय सर्च केलं पाहिजे आता? वर्किंग प्रोफेशनल्स. तर मी इथं टाकलं पाहिजे वर्किंग, इथं मी लिहिलं पाहिजे वर्किंग किंवा बिझनेस ओनर आहेत त्यांच्यासाठी मी करतो. तर मी इथं काय लिहिलं पाहिजे? बिझनेस ओनर. ओके. आता वर्किंग प्रोफेशनल नाही येता इथे, तर तुम्ही सिद्ध सरळ लिहू शकता बिझनेस ओनर. ठीक आहे. बिझनेस ओनर्स. मी बिझनेस ओनरसाठी करत आहे. आता बिझनेस ओनरकडे पैसा आहे का? येस. तुम्ही जर का 1,000, 2,000, 3,000 रुपये मागितले आणि त्यांना जर का तुम्ही बेटर लाईफस्टाईल जगायला शिकवत आहात किंवा सकाळी त्यांना अगदी फ्रेश मध्ये तुम्ही काही शिकवत आहात, तर ते तयार होतील का तुम्हाला द्यायला? येस. आता बिझनेस ओनर लिहिल्यावरही तुम्हाला त्याच्या पुढे बघावं लागेल की जॉब टायटल. बिझनेस ओनर याच्या पुढे जर काही इंटरेस्ट असेल तर ते सिलेक्ट केलं समजा तुम्ही, तर ते बरोबर आहे का? सांगा बरं मला. ते बरोबर आहे का? ते चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? कारण तुम्ही असे लोक शोधत आहात ज्याला बिझनेस ओनर होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला असे लोक पाहिजे जे ऑलरेडी बिझनेस ओनर आहेत. तर तिथे तुम्ही एम्प्लॉयर सर्च केलं पाहिजे किंवा जॉब टायटल सर्च केलं पाहिजे. राईट. आणि त्याला तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. आता काय होईल की आता तुम्ही असा ऑडियन्स सिलेक्ट केलेला आहे की ज्या ऑडियन्सला योगामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्या ऑडियन्सच्या खिशामध्ये पैसे आहेत तुम्हाला देण्यासाठी. आता तुम्ही राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचत आहात. राईट. असा ऑडियन्स जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल, हे जेव्हा तुम्हाला एवढ्या डीप मध्ये पर्यंत हे तुम्हाला जेव्हा गोष्टी समजतील, तेव्हा तुम्ही राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचाल. हे झालं दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप काय आहे हे पण मी तुम्हाला अर्धवटच सांगितली, पण आता वेळ नाहीये. तर तिसरी स्टेप काय आहे? जेव्हा तिसरी स्टेप आहे लीड ऍड. इथे लिहिलेला आहे ऍड. म्हणजे एक असते कॅम्पेन, एक असते ऍड सेट आणि एक असते ऍड. या ऍड मध्ये आल्यावर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट ते इंस्टाग्राम पेज तुमचं जोडावं लागेल. म्हणजे तुमची ऍड ही फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या दोन्ही ठिकाणी दिसेल एकाच पैशामध्ये. म्हणजे तुम्ही 200 रुपये लावाल, दोन्ही ठिकाणी तुमची ऍड दिसेल. ठीक आहे. पुढचा मुद्दा हा आहे की इथं जे तुम्ही इमेज लावता किंवा इथं जे तुम्ही व्हिडिओ बनवता, तो व्हिडिओ किंवा ते इमेज किती रिलिव्हंट आहे आणि ते पेन पॉइंटला किती हिट करते, त्याच्यावर डिपेंड करते की तुमच्या लीडची क्वालिटी काय असेल. त्याच्यावर डिपेंड करते की तुमच्याकडे येणारे लोक कशी असतील. इज इट क्लिअर? ओके. फेसबुक थोडंफार समजलं का तुम्हाला? किती लोकांना थोडंफार समजलं? किती लोकांना असं वाटतं की मागच्या अर्ध्या तासात मी जे फेसबुक सांगितलं हे खरंच काहीतरी आम्हाला जे माहित होतं त्यापेक्षा वेगळं होतं? जे लोकांना असं वाटलं, जे नवीन लोक आहेत ज्यांनी फेसबुकच पहिल्यांदा पाहिलं, त्यांना 5% तरी समजलं का? 5-10%? जर का तुम्हाला या अर्ध्या तासात 5-10% समजू शकते, तर तुम्हाला एका महिन्यात मी आरामात शिकून देईल. काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. क्लिअर? ओके. म्हणजे मला फक्त हे सांगायचं आहे, बॉटम लाईन हे आहे की फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. जे ग्राहक तुम्हाला पाहिजे त्या ग्राहकांपर्यंत. ई कॉमर्स साठी काय टार्गेट करावं लागेल असा प्रश्न विचार. ई कॉमर्स साठी तुम्हाला असे लोक टार्गेट करावे लागतील की ज्यांचं ऑनलाईन शॉपिंगचं बिहेवियर आहे. ई कॉमर्स म्हणजे काय? ऑनलाईन विकत घेणारे लोक. बरोबर आहे. मग तुम्हाला असे लोक टार्गेट करावे लागतील की जे वारंवार ऑनलाईन विकत घेतात, जे नेहमी नेहमी अमेझॉनवरून ऑर्डर करतात, जे नेहमी नेहमी कुठल्या तरी ऑनलाईन साईटवरून ऑर्डर करतात. म्हणजे त्यांचं बिहेवियर काय आहे? ऑनलाईन शॉपिंगचं बिहेवियर. तर तुम्हाला ते बिहेवियर सिलेक्ट करावं लागेल त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये
ते जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तर तुम्ही रेलिव्हंट ऑडियन्स पर्यंत जाल. इज इट क्लिअर? हे फार वास्ट आहे, पण मी तुम्हाला थोडं इझिली सांगण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. मला एकदा चॅटबॉक्समध्ये सांगा की हे 1.5 तासाचं सेशन तुम्हाला कसं वाटलं. प्लीज टाईप इन द चॅटबॉक्स. आणि कालचं सेशन, म्हणजे काल जे तुम्ही शिकला आणि आज जे 1.5 तासात तुम्ही शिकला, किती लोकांना असं वाटलं की इट इज मच मच व्हॅल्युएबल. जे 90 मिनिटाचा वेबिनार असतो, ज्याच्यामध्ये काहीतरी पटपट पटपट सांगितले जाते आणि शेवटी प्रॉडक्ट सेल केले जाते, त्याच्यापेक्षा हे फार फार इम्पॉर्टंट आणि फार डीपली गोष्टी आम्हाला समजत आहेत, किंवा डीपली गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे, असं किती लोकांना वाटलं. जस्ट टाईप इन द चॅट बॉक्स की हाऊ वॉज द सेशन फॉर लास्ट, कालचं आणि आजचं. ओके, तर अजून आपलं अर्ध्या तासात सेशन बाकी आहे. आता आपण पुन्हा आपल्या स्लाइडवर जाऊ. ठीक आहे, पुन्हा आपण ते बघू आणि शेवटी मी तुम्हाला प्रॉडक्ट बद्दल पण सांगेल. ओके, डोंट वरी. एक्झॅक्टली कसं करावे लागेल शुभांगी मॅडम, ते मी तुम्हाला आता या सेशन मध्ये नाही सांगू शकत, कारण की टाइम लिमिटेड आहे माझ्याकडे. ठीक आहे, ओके, तर तुम्ही माझ्याशी पर्सनली कनेक्ट व्हा. तर आपण एक्झॅक्टली तुम्हाला मी कसं आहे होते ते सांगेल. ठीक आहे. सो आता ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, ओके. मी तुम्हाला सांगितलं की बाईंग बिहेवियर जे आहे ते तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचं ठेवा त्याच्यामध्ये. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक ऑप्शन. बाकी अधिक माहितीसाठी तुम्ही नंतर कनेक्ट व्हा पर्सनली, आपण त्याच्यावर मी तुम्हाला सांगेन. ओके, सो दिसते माझी स्क्रीन सर्वांना? ओके, सो या स्लाइडवर आपण होतो. ठीक आहे, आपण हे बघितलं की एन्झायटी बऱ्याचदा, हे जे फिअर आहेत आपल्या डोक्यामधले, हे आपल्याला थांबवतात. आता फेसबुक ऍड मी तुम्हाला शिकवलं किंवा दाखवलं, शिकवलं म्हटल्यापेक्षा दाखवलं, बऱ्याच लोकांना ते पाहून वाटलं अरे बापरे, हे तर किती खतरनाक, किती भयंकर आहे, हे जमेल का बाबा आपल्याला? भीती, राईट? पण हे भीती आणि हे फिअर जे असतात हेच आपल्याला थांबवतात पुढच्या ऍक्शन घेण्यापासून. पण ते भीती आणि ते फिअर खरे नाही आहे, ते खोटे आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, नाव मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला सर्वांना, की तुमच्या घरामध्ये 2 नळ आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये 2 नळ आहे. एका नळामध्ये असं पाणी येते की जे पाणी अगदी शुद्ध आहे, आणि जे पाणी तुम्ही पिऊ शकता, आणि जे पाणी पिल्याने तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि जो दुसरा नळ आहे, त्या नळामधून एकदम खराब पाणी येते, की ज्या पाण्यामुळे तुमची तब्येत खराब होऊ शकते. राईट? ओके, त्याची तुमची तब्येत खराब होऊ शकते किंवा ते पाणी तुम्हाला त्रास देऊ शकते. हा नळ आहे जो पहिला, तो आहे ए, ज्याच्यामधून चांगलं पाणी येते. आणि जो ज्याच्यामधून खराब पाणी येते त्या नळाचं नाव आहे, त्याचं नाव आहे बी. तर तुम्ही कुठल्या नळाचं पाणी प्याल, एचं की बीचं? आणि जो बी आहे त्याला तुम्ही परमनंटली बंद करून टाकाल का? येस नो? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. 2 नळ आहेत आपल्याकडे, एकामध्ये चांगलं पाणी येते, एकामध्ये खराब पाणी येते. एकामधलं पाणी पिऊन आपलं आरोग्य चांगलं राहील, एकामधलं पाणी पिऊन आपलं आरोग्य खराब होईल. ऑब्व्हियसली आपण कुठला नळ चूज करणार आहे, ज्याच्यामधून चांगलं पाणी येते. येस नो इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स येस नो. राईट? का बरं? कारण त्याच्यामधून मिळणाऱ्या पाण्यापासून आपलं आरोग्य चांगलं होईल. अशाच प्रकारे आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये सुद्धा नेहमी 2 थॉट चालू असतात. एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. आपल्याला हे माहित आहे की पॉझिटिव्ह थॉट सोबत जर का आपण गेलो, त्याच्यावर जर का आपण फोकस केला, तर आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी चांगल्या होतील, हे माहित आहे आपल्याला. आपल्याला माहित आहे की जर चांगल्या नळाचं पाणी पिलो तर माझं आरोग्य चांगलं राहील. बट स्टील आपण त्या निगेटिव्ह कडे वळतो. बऱ्याचदा असं होते की आपण त्या निगेटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस करतो, आणि त्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये डिसिजन्स घेत नाही. ओके, एक पुस्तक मी वाचत होतो आणि त्या पुस्तकामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं होतं. ते वाक्य मी इथे लिहिलेलं आहे. ते वाक्य मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगेल. ते वाक्य मी आधी तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचून दाखवतो. ते वाक्य असं आहे: सम डे दिस ॲक्रॉन विल लुक जस्ट लाईक द ओक ट्री we are sitting under, but it takes many years for it to grow and mature. However, if you can see and you can plant the proper seeds and the jump the boundaries of time, and the result of the planted seeds are apparent now. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की तो जो लेखक आहे त्याच्या हातात एक बीज आहे, एक बी आहे, बी. बी म्हणजे बीज. ओके, आणि तो असा म्हणतो की हे जे बीज माझ्या हातात दिसत आहे ना मला आता सध्या, ह्या बीजात मध्ये एक मोठं झाड लपलेलं आहे. ज्या झाडाखाली ज्या झाडाखाली
मी स्वतःला बघू शकतो की मी त्या झाडाखाली बसलो आहे आणि मी छान त्या झाडाची सावलीला एन्जॉय करत आहे. पण आता या क्षणाला ते फक्त एक बीज आहे. पण या बीजाचं झाड कसं होईल? जेव्हा मी त्याला योग्य ठिकाणी ठेवेल, योग्य ठिकाणी त्याला प्लांट करेल, त्याला प्रॉपर पाणी देईल, खत देईल, त्याची निगा राखेल आणि मी टाइमच्या बाउंड्रीज तोडून टाकेल. टाइमच्या बाउंड्रीज म्हणजे मी असं जबरदस्ती नाही करणार त्याला की हे झाड जे आहे ना, हे एका वर्षातच मोठं झालं पाहिजे, हे 6 महिन्यातच मोठं झालं पाहिजे आणि पुढच्या 6 महिन्यात मी त्याच्या खाली बसणार आहे. ह्या बाउंड्रीज जेव्हा मी सोडून देईल, तेव्हा कुठं मी त्या झाडाला मोठं होताना बघू शकतो आणि मी त्याच्या खाली बसू शकतो, असं त्या लेखकाचं म्हणणं आहे, सांगणं आहे त्याचं असं. मग आता हे उदाहरण मी तुम्हाला इथं का देतो त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. पण आधी मी सांगतो की जेव्हा मी हे पुस्तक वाचत होतो, तेव्हा एक छोटासा इन्सिडेंट झाला माझ्यासोबत. की मला रात्रीचे 2-3 वाजले असतील, कदाचित 2 की 3 वाजले असतील. मी इथंच बसलो होतो आणि इथच्या बाजूलाच माझ्या एक खिडकी आहे. तिथून मला आवाज आला खूप जोर जोरात. तर मी दरवाजा उघडून बाहेर गेलो आणि मी बघितलं तर 2 मांजरी जे आहेत ते एकमेकांशी भांडत होत्या आणि जोर जोराने आवाज करत होते. मी पुस्तक वाचत असताना ते डिस्टर्ब झालं आणि मी बघितलं काय झालं. मग मी त्यांना थोडंसं हाकलून लावलं. पण तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला की जे जनावर आहेत, हे जे मांजरी आहे, कुत्रे आहे, यांना चॉईस आहे का हो? यांना चॉईस करता येते काय करायचंय काय नाही करायचं? दे हॅव अ चॉईस? नो. पण आपण ऍज अ माणूस आपल्याकडे नेहमी चॉईस असते की मला काय करायचं आणि काय नाही करायचं. तर मला ते समजलं की आपण ऍज अ माणूस आपल्याकडे एक चॉईस असते नेहमी की मला काय करायचं आणि काय नाही करायचंय. त्यासाठी ह्युमन बिईंग इज अ बेस्ट थिंग, की आपण ह्युमन आहोत, आपल्याकडे चॉईस असते. जे बीज आज आपल्या हातात आहे किंवा जे बीज आपल्याकडे आहे, ते बीज म्हणजे कोण आहे माहिती आहे का? ते आपण आहे. या बीजामधूनच एवढं मोठं झाड तयार होऊ शकतं. आज जर का तुम्ही हा विचार केला की मी ऑनलाईन कोचिंगला सुरुवात करतो, मी हळूहळू शिकेल, मी प्रत्येक गोष्ट मास्टर करेल आणि येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षभरात मी आरामात हळूहळू ₹1,00,000, ₹1.5 लाख, ₹2 लाख पोहोचेल, असा जर का तुम्ही विचार केला तर कदाचित ते पॉसिबल आहे. तुम्ही ते बघू शकता स्वतःला की मी पण कधीतरी स्टेजवर जाऊन अवॉर्ड घेईल, मी पण कधीतरी सेलिब्रिटीच्या हातून अवॉर्ड घेईल, मी पण कधीतरी ₹10 लाख कमवेल. हा जर का तुम्ही विचार करू शकले आज, तर तुम्ही ते अस्तित्वात करू शकाल उद्या. कधीतरी मी हा विचार केला होता की मी मर्सिडीज मध्ये बसेल आणि म्हणून मी बसू शकलो. कधीतरी मी हा विचार केला होता की मी लोक माझ्या प्रोग्रामसाठी, माझ्या कोर्सेससाठी ₹1,00,000, ₹2 लाख भरतील म्हणून ते आज भरत आहेत. कधीतरी मी हा विचार केला होता की आयुष्यामध्ये कधीतरी मी असं काम करेल ज्याच्यामध्ये लोकांचा फायदा करू शकलो पाहिजे, एका माणसाची तरी लाईफ चेंज करू शकलो पाहिजे, म्हणून आज मी लोकांचं आयुष्य बदलू शकेल. तर आधी आपल्याला काय आहे, आधी आपल्याला तो विचार करावा लागेल. आधी आपल्याला त्या बी मध्ये, त्या सीड मध्ये ते झाड पाहता आलं पाहिजे. किती लोक स्वतःमध्ये ते बीज पाहू शकतात किंवा किती लोक स्वतःवर त्या त्या लेवल पर्यंत विश्वास करू शकतात? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटतं की यार माझ्यामध्ये क्वालिटी आहे, मी हे करू शकतो, माझ्यासाठी हे पॉसिबल आहे, पण कदाचित काही गोष्टी मला थांबवत आहेत. त्या काही गोष्टी जर का मी बाजूला सारल्या तर कदाचित मी जाईल पुढे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. गुड, ऑसम, गुड. सो दिस इज व्हॉट इज दॅट ट्री, दिस इज व्हॉट इज दॅट बीज जे तुमच्यामध्ये आहे. ज्याला जर का तुम्ही एका व्यवस्थित ठिकाणी, एका व्यवस्थित त्याचं जर का तुम्ही निगराणी केली, त्याला जर का व्यवस्थित खतपाणी दिलं, तर यू आर दॅट सर्टन सीड इनसाइड. तुमच्यामध्ये सुद्धा ते बीज आहे, प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये. ओके. जसं पक्ष्याला कधी हे शिकवावं नाही लागत की घरटं कसं बांधायचं आणि ते घरटं बांधण्यासाठी ते मटेरियल कुठून आणायचं, राईट? तो आपोआप ते शिकत असतो. आता 7 तारखेला जो आमचा प्रोग्राम झाला ना, त्या प्रोग्राम मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आल्या होत्या, तनाज इराणी मॅडम. त्यांचं एकच वाक्य मला फार आवडलं. जेव्हा ते भाषण देत होते तेव्हा त्यांनी एक वाक्य बोलले की माणूस सर्वात जास्त ग्रो कधी होतो माहित आहे का? जेव्हा तो स्वतः सोबत असतो, जेव्हा तो स्वतःला समजतो, जेव्हा तो स्वतःवर काम करतो, तेव्हा तो आयुष्यात फार जास्त ग्रो होतो. सो एव्हरीथिंग इज इनसाइड यू. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये आहे. मुद्दा हा आहे की आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. जेव्हा ती जाणीव होईल किंवा जेव्हा ते जाणून घेण्याच्या शोधात आपण चालायला लागू किंवा शोधात आपण जाऊ,
कदाचित तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होईल. किती लोक ऍग्री करतात माझ्याशी? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोक ऍग्री करतात की जेव्हा आपण त्या शोध मार्गावर निघू, जेव्हा आपण त्या गोष्टीला सुरुवात करू, कदाचित तेव्हा ते व्हायला लागेल आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी. गेटिंग माय पॉइंट? ओके. सो नाउ विल कम टू द टेक्निकल पार्ट. टेक्निकल पार्ट हा आहे की 4 अशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. जर का तुम्हाला इमिजिएटली आफ्टर दिस 3 डेज, हे 3 दिवस संपल्यानंतर लगेच जर का तुम्हाला तुमचा कोचिंग बिझनेस चालू करायचा असेल, आणि जर का तुम्हाला कोचिंग करायला सुरुवात करायची असेल, आणि जर का तुम्हाला असं वाटते की तुम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या लाईफमध्ये चेंज करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांचं आयुष्य बदलायचं आहे, आणि ते बदलून तुम्हाला पैसाही कमवायचा आहे, आशीर्वादही कमवायचे आहे, रिस्पेक्टही कमवायचा आहे, आणि तुमचं टाइम आणि मनी फ्रीडम पण तुम्हाला मिळालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटते, तर 4 महत्वाच्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. नंबर 1, मंथली 20 ऍड. 20 ऍड म्हणजे काय? 20 ऍड लावा फेसबुकच्या? नाही. 20 प्रकारच्या ऍड क्रिएट केल्या पाहिजे तुम्ही एका महिन्यामध्ये. 20 प्रकारच्या ऍड. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही आमच्या स्टुडंटसाठी एक पीपीटीचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्ही तुमचे फोटो टाका, तुमचे पॉईंट्स टाका, आणि तुमची पीपीटी तयार. तसंच आम्ही या 20 ऍडचा फॉर्मॅट सुद्धा तयार केलेला आहे. तिथे तुम्ही काय करा, तुमचा फोटो टाका, वेगवेगळ्या अँगलनं ते ऍडला चेंज करा. कॅनवाची एक लिंक तुम्हाला मिळेल, त्याच्यामध्ये ते चेंज करा आणि तुम्ही तुमची ऍड तयार. आणि ते करता करता तुम्हाला अजून 20 ऍड तयार करता येईल. तर प्रत्येक वेळी काही लोक मी बघतो की प्रत्येक वेळी एकच ऍड लावतात, आणि त्यामुळे सुद्धा त्यांना लीड येत नाही जशा पाहिजे तशी. तर तुम्ही मंथली 20 ऍड तयार केल्या पाहिजे कमीत कमी. जेव्हा तुम्ही 20 ऍड तयार कराल, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल समजेल की तुमच्या कस्टमरचा पेन पॉइंट काय आहे. नंबर 2, एव्हरी डे 1 आवर. आजपासून पुढचे 90 दिवस हे ठरवून टाका की दररोज मी 1 तास खर्च करेल या गोष्टीवर, की मी डिजिटल कोच कसा बनू शकतो. तुम्ही माझ्यासोबत जुळा अगर नका जुळू, पण दररोज 1 तास खर्च करा या गोष्टी. दररोज 1 तास काहीतरी शिका नवीन. नंबर 3, 6 महिन्याची स्वतःला कमिटमेंट करा. इथं मी 3च महिन्याची म्हणतो तुम्हाला, 6 महिन्याची नका करू, 3 महिन्याचीच केलं तरी चालेल. आणि प्रॅक्टिस करा एव्हरी सिंगल डे. प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस करा. नो बडी कॅन स्टॉप. ह्या 4 गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. गॉट इट? ओके, क्लिअर? जवळजवळ 9:45 वाजलेले आहे. किती लोकांना आजचं सेशन इंटरेस्टिंग वाटलं? ओके, टाईप मी इन द चॅट बॉक्स. आता काही छोटे मोठे पॉईंट राहिलेले आपले, तेवढे मी क्लिअर करतो तुम्हाला. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवणार आहे. ती इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? जर का तुम्ही माझ्या पुढचा जो कोर्स आहे, ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला माहिती देणार आहे पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये, जर का तुम्ही त्या कोर्सचे पार्ट झाले, तर तुम्हाला एक छान असा बॉक्स आम्ही देत असतो. त्याला आम्ही म्हणतो मॅजिक बॉक्स. काय म्हणतो आम्ही त्याला? मॅजिक बॉक्स. मॅजिक बॉक्स का म्हणतो? कारण हा बॉक्स जेव्हा तुमच्या जीवनात येतो तेव्हा मॅजिक सुरू होते. ठीक आहे, म्हणून त्याला आम्ही मॅजिक बॉक्स म्हणतो. हा एक बॉक्स आहे. हा बॉक्स तुम्हाला घरपोच मिळतो तुमच्या घरी. या बॉक्समध्ये काय काय येते ते पण मी तुम्हाला दाखवतो. या बॉक्समध्ये एक टी शर्ट असते, जे टी शर्ट घालून तुम्हाला रोज आठवण होईल की तुम्हाला एक चांगला कोच बनायचं आहे. जे पीडीएफ मी तुम्हाला काल पाठवले, त्या 2 पीडीएफ प्रिंटेड कॉपी तुमच्या तुमच्या घरी येतात. एक कॉफीचा मग येतो. तुम्ही जर का कॉफी जरी पित असाल, चहा जरी पित असाल, तेव्हा तुम्हाला ते नेहमी नेहमी दिसत राहील की तुम्हाला एक कोच व्हायचा आहे. एक कॅप येते, त्याच्यामध्ये एक बॉटल येते, एक डायरी आणि पेन. तुम्ही रोज काय करता, किती काम करता, काय लिहिता, तुम्ही किती ऍड बनवता, हे सर्व लिहिण्यासाठी तुम्हाला एक डायरी सुद्धा याच्यामध्ये येते. तर हा बॉक्स तुम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी तुमच्या ऍड्रेसवर डिलिव्हर केला जाईल, इफ यू बिकम अ पार्ट ऑफ माय नेक्स्ट प्रोग्राम. ठीक आहे, ही नंबर 1 बोनस आहे तुमच्यासाठी. आणि हे तुम्हाला जेव्हा तुम्ही एनरोल होता त्याच्या 5 दिवसाच्या 6 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला डिलिव्हर होते तुमच्या घरी. ठीक आहे. सो हाऊ मेनी पीपल वॉन्ट दिस मॅजिक बॉक्स? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना हा मॅजिक बॉक्स हवा आहे असं वाटते? किती लोकांना असं वाटतं की हा मॅजिक बॉक्स मला माझ्या घरी रिसीव्ह झाला पाहिजे? कारण दररोज तुम्ही ती टी शर्ट घालणार, दररोज तुम्ही त्या कप मधून कॉफी पिणार, दररोज तुम्ही त्या डायरीमध्ये लिहिणार, तर दररोज तुम्हाला आठवण होईल या गोष्टीची की मला एक चांगला कोच बनायचा आहे, मला अवॉर्ड घ्यायचा आहे, मला ही ट्रॉफी घ्यायची आहे, आणि ही ट्रॉफी घेण्यासाठी मला काय करायचं आहे? एका वर्षामध्ये 10 लाख रुपये कमवायचे. तर मी 10 लाखही कमवेल, ही ट्रॉफी पण घेईल, आणि माझी पण ग्रोथ होईल आणि माझ्या स्टुडंटची ग्रोथ. 10 लाख कसे कमवाल तुम्ही?
जेव्हा तुम्ही ठरवाल की मला एवढ्या लोकांच्या लाईफमध्ये चेंज करायचं आहे, तेव्हा 10 लाख हे ऑटोमॅटिक येतील. समजलं का? आणि तुम्हाला हे ठरवावं लागेल की किती लोकांचं आयुष्य बदलायचं आहे मला. तुम्हाला हे नाही ठरवावं लागेल की मला 10 लाख कमवायचे. तुम्हाला हे ठरवावं लागेल की मला किती लोकांच्या आयुष्यात चेंज करायचं आहे. प्रत्येक महिन्यात मी सुरुवातीला एकच रिक्वेस्ट करतो देवाला की या महिन्यामध्ये मला एक्स नंबर ऑफ लोकांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. आणि तसे लोक येतात माझ्याकडे आणि ऑटोमॅटिकली जे मला रेव्हेन्यू पाहिजे महिन्याचा, तो रेव्हेन्यू तयार होऊन जातो. सो आधी आपल्याला हे समजावं लागेल की मी किती लोकांच्या लाईफमध्ये चेंज करू शकतो. तर ऑटोमॅटिकली पैसा इज बाय डिफॉल्ट, मनी इज बाय डिफॉल्ट. ओके, तो येईल. आता आपण समजून घेऊ की व्हॉट यू नीड टू क्रिएट फेसबुक ऍड. व्हॉट यू नीड, तुम्हाला काय काय गोष्टीची गरज असते फेसबुक ऍड क्रिएट करण्यासाठी, हे मी तुम्हाला सर्व ऑलरेडी सांगितलेलं आहे. फेसबुक पेजची गरज असते, फेसबुक ऍड अकाउंटची गरज असते. 2,000 रुपये मिनिमम बजेट लागेल तुम्हाला. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ऍड लावता तेव्हा 2 ते 3 हजार रुपये बजेट तुमच्याकडे असलं पाहिजे. 2-3 हजार रुपये तुमच्याकडे कॅश असले पाहिजे. कॅश म्हणजे अकाउंटमध्ये वगैरे फेसबुकला देण्यासाठी. फेसबुकचे ऍड पोस्टर असलं पाहिजे, जे की कॅनवामध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. कस्टमर अवतार म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा कस्टमर कसा आहे, कसा असला पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे. फेसबुकची ऍड कॉपी कशी तयार करतात ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट कोर्समध्ये सांगतो. आणि कॉम्पिटिटरचं नॉलेज, ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्यास तुम्ही एक बेटर फेसबुक ऍड तयार करू शकता. ओके. आता तुमचा कोर्स जर का तुम्हाला प्रेझेंट करायचा असेल, जसं आता मी कालपासून तुम्हाला काहीतरी प्रेझेंट करत आहे, काहीतरी दाखवत आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला पीपीटीची गरज पडते. त्याला म्हणतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. पण आधी आपल्याला पॉवर पॉईंटची गरज होती. आता ह्या सर्व गोष्टी आपण कॅनवा या ऍपमध्ये करू शकतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक 5-10 मिनिटात दाखवेल की कॅनवामध्ये आम्ही सर्व रेडीमेड करून ठेवलेलं आहे. तुम्ही फक्त एंट्री घेतली, आमच्या कोर्समध्ये एनरोल झाले की आम्ही तुम्हाला ते शेअर करू आणि तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करून तुमचा पीपीटी बनवू शकता. याला म्हणतात प्रेझेंटेशन, हे जे तुम्ही कालपासून बनवताय. ठीक आहे. तर हे प्रेझेंटेशन असं बनत असते. ओके. नाऊ विल कम टू द पॉइंट. आणि मी तुम्हाला आता माझा जो पुढचा कोर्स आहे त्याबद्दल थोडीशी माहिती मला द्यायची आहे. किती लोकांना त्या कोर्स बद्दल जाणून घ्यायला आवडेल, टाईप मी इन द चॅट बॉक्स. फक्त जाणून घ्यायचं आहे तुम्हाला. किती लोकांना त्या कोर्स बद्दल जाणून घ्यायला आवडेल, टाईप मी इन द चॅट बॉक्स. की सर कोर्स काय आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय शिकणार आहे, किती दिवसाचा कोर्स होणार आहे, किती लोकांनी तो कोर्स याच्या आधी केला. मी जसं तुम्हाला कालही सांगितलं की 100 पेक्षा जास्त माझे यशस्वी विद्यार्थी आहेत ज्यांनी जे लाखो रुपये कमवून बसले. असे तर खूप आहेत की ज्यांनी 25,000, 30,000, 50,000 केले असतील. पण जे कन्सिस्टंटली प्रत्येक महिन्याला लाख रुपये त्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमवतात, असे लोक आहेत. ओके. सो हे सगळे आमचे स्टार कोच आहे ज्यांना अवॉर्ड आम्ही दिला होता, तुम्हाला दिसत असेल हे लोक. ठीक आहे. सो पहिले जे आमचे सक्सेसफुल स्टुडंट आहे ते आहे मंजुषा तांडेकर मॅडम. यांनी 1 करोड रुपयाचं अर्निंग केलेलं आहे मागच्या 3 वर्षामध्ये. या मॅडमचं मागच्या महिन्याचं डिसेंबर 2023चं अर्निंग होतं 5 लाख रुपये. यांना तुम्ही फेसबुकवर शोधू शकता, तुम्हाला त्यांचा नंबर काढून त्यांना फोनही लावू शकता, काहीच अडचण नाही. ठीक आहे. ओके. ह्या 3 वर्षापासून माझ्याशी जोडलेला आहे. ह्या रेकी शिकवतात, स्पिरिच्युअल गोष्टी शिकवतात, त्याच्यामधून यांनी 1 करोडचं अर्निंग केलेलं आहे आतापर्यंत. ह्या नंदिनी मेश्राम मॅडम आहेत. ओके. यांचं वय 50-55 आहे. यांनी पण आतापर्यंत 50-55 लाखापेक्षा जास्त अर्निंग केलं. NLP शिकवतात, एंजल थेरपी शिकवतात. 5,000 पेक्षा जास्त पेड स्टुडंट आहे त्यांचे. स्वतः ह्या रेकी ग्रँड मास्टर आहेत. ओके. त्यानंतर ह्या रसिका बोरसे मॅडम आहेत, ज्यांची मी काल तुम्हाला गोष्ट सांगत होतो की एक मॅडम होत्या, त्या नेहमी म्हणायच्या की सर मला कार घ्यायची आहे, कार घ्यायची आहे. तर यांनी 21 महिन्यात 21 लाखापेक्षा जास्त उत्पन्न केलं. हा जुना स्क्रीनशॉट आहे. आता यांचं उत्पन्न जवळजवळ मला वाटते काहीतरी 35 लाखाच्या वर झालेलं आहे. ठीक आहे. आता यांना सुद्धा अवॉर्ड मिळाला, यांचा फोटो सुद्धा मी तुम्हाला काल दाखवला. ओके. यांना सुद्धा अवॉर्ड मिळाला स्टार कोचचा. आणि यांनी यांची ड्रीम कार जेव्हा घेतली तेव्हा यांनी हे फोटो मला पाठवले की सर मी गाडी घेतली. ओके. त्यांची इच्छा होती की मला सर गाडी घ्यायची आणि त्यांनी गाडी घेतली. ओके. ह्या कोमल आहेत, ज्या कोमल आता माझ्यासोबत ऑलरेडी माझ्या टीममध्ये काम करतात. ओके. ह्या स्वतः कॅनवा शिकवतात. ओके. आणि ह्यांनी सुद्धा 24 महिन्यामध्ये 4 लाखापेक्षा जास्त उत्पन्न केलं. हा पण जुना स्क्रीनशॉट आहे. त्यांचं पण आता उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे. ह्या अनिता शेळके मॅडम आहेत, ज्यांचं चॅनल मी तुम्हाला काल दाखवायचं होतं पण राहून गेलं. यांनी 11 महिन्यात 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्न केलं. आता ते जास्तच आहे त्याच्यापेक्षा. हे जुने दाखवत आहे मी सगळे तुम्हाला. आणि हे फार जुने नाही, असं नाही की मी तुम्हाला 5 वर्ष आधीची गोष्ट सांगत आहे. हे या 1-1.5 वर्ष आधीच दाखवत आहे मी तुम्हाला. मंजुषा मॅडम तर तुम्हाला मागच्या महिन्यातलंच सांगितलं मी. यांचे युट्यूबवर 6,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. तुम्ही चेक करू शकता. अनिताज किचन नावाने यांचं चॅनल आहे. ओके. बघा याच्यामध्ये हाऊसवाईफ पण खूप आहेत.
ह्या मॅडम आहेत सुजाता खाडे मॅडम. यांचं मुंबईमध्ये कुठल्या तरी एका एरियामध्ये यांचं ब्युटी पार्लर आहे. यांनी एकच बॅच काढली, तर यांची पहिलीच बॅच 1,75,000ची होती. हे मुलींना हे शिकवतात की तुम्ही मेकअप आर्टिस्ट कसं होऊ शकता. सुजाता खाडे नाव आहे. कंटिन्यू दर महिन्याला एक तरी बॅच हे घेतातच. आणि प्रत्येक बॅच यांची 75,000 ते 1,50,000च्या आसपास असते प्रत्येक बॅच. ओके. कारण प्रत्येक बॅचमध्ये 5-6 स्टुडंट येतात आणि 25,000 रुपये यांची फीज आहे. सुजाता खाडे. ओके. असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत. मी सर्वांचे फोटो इथे टाकलेले नाही किंवा सर्वांचं मी सांगतही बसत नाही, तो टाइमपास करत नाही, पण असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत की जे लोक डेली एव्हरी डे पैसे कमवत आहेत. मी तुम्हाला उद्या एक स्क्रीनशॉट दाखवेल जो मी आज विसरलो, पण आत्ता मागच्या आठवड्यात एका विद्यार्थ्यांनी 50,000 रुपये क्रॉस केले अर्निंग मध्ये. सो दिस इज हाऊ पीपल आर गेटिंग रिझल्ट, जे की मी तुम्हाला कालही सांगितलं. अगदी जेन्युइनली फक्त रिझल्टवर आम्ही बोलतो. किती लोकांना असं वाटते की हा जो खाली आता जो इथं फोटो दिसतोय, इथं माझं नाव किंवा माझा फोटो असावा आणि इथं माझं अर्निंग असावं आजच्या 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर. बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. जर का तुम्ही स्वतःमधल्या त्या झाडाला आज बघू शकाल, तरच ते झाड उद्या निर्माण होणार आहे. एक लक्षात घ्या. तुम्ही जर का स्वतःला मधलं ते बीज बघूच शकत नाही, तर तुम्ही ते अस्तित्वात पण आणू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही हे ठरवणार नाही तुमच्या माइंडमध्ये की हो, मला या लेवलपर्यंत पोहोचायचं आहे, तोपर्यंत तुम्ही पोहोचूच शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही गोल सेट करणार नाही, तोपर्यंत तो अचीवच करू शकणार नाही. हे सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. तर किती लोक असे आहेत इथं या बॅच मध्ये आता की ज्यांना असं वाटतं की या ठिकाणी माझा फोटो आणि माझी अर्निंग काही दिवसात पुढच्या दिसली पाहिजे. पुढच्या जेव्हा सर तुम्ही पुढचं सेशन घ्याल, मी महिन्याला एकच सेशन घेतो. हे जनरली मी एकच सेशन घेतो हे 3 दिवसाचं महिन्याला. ठीक आहे. या महिन्यात कदाचित माहित नाही मी घेईल जास्त, पण जनरली मी एक सेशन घेतो. तर वर्षाचे 12 सेशन घेतो मी फक्त. आणि एका सेशन मधून जास्तीत जास्त 8 ते 10 ऍडमिशन असतात. त्याच्यापेक्षा जास्त ऍडमिशन नसतात. म्हणजे वर्षाला मॅक्सिमम 100 ते 120 लोकांना शिकवतो मी वर्षातून. म्हणजे 100, 90 पासून तर 120 पर्यंत समजा. त्याच्यावर लोकांना शिकवत नाही मी. 1,000 लोक, 5,000 लोक माझ्याकडे नाही आहेत आणि मी ते घेतही नाही. मी युट्यूब 5,500 लोकांना शिकवलेलं आहे आधी. युट्यूब पण मी ते बंद केलं आता. मी कोचिंग शिकवतो आता आणि मी प्रीमियम प्राइस त्याच्यासाठी चार्ज करतो आणि मी तेवढीच हेल्प सुद्धा करतो. मी त्याचे पण प्रूफ दाखवतो तुम्हाला. सो किती लोकांना असं वाटते? बऱ्याच लोकांनी मी टाईप केलेलं आहे. गुड, ऑसम, थँक्यू सो मच. ऍटलिस्ट तुम्हाला वाटते म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. जर का वाटलंच नाही तर पोहोचायचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. सो ज्यांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे किंवा ज्यांना त्या गोष्टी करायच्या आहे, नाव व्हॉट यू नीड टू डू फॉर दॅट, व्हॉट नीड टू बी डन फॉर दॅट. त्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय करू शकतो आपण. सर्वात आधी मी तुम्हाला सांगेल की उद्या आपण काय शिकणार आहे ना. आणि मग मी तुम्हाला पुढे सांगेल की आपण काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे. ठीक आहे. सो 3 स्टेप जसं की मी तुम्हाला सांगितलेले आहेत. काय केलं पाहिजे तुम्ही? तुम्ही 3 स्टेप केल्या पाहिजे. 3 स्टेप कुठल्या आहेत? नंबर 1 स्टेप इज रिपिटेशन. रिपिटेशन, 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 रिपिटेशन. नंबर 2 इज फीडबॅक. फीडबॅक, फीडबॅक, फीडबॅक. जे तुम्ही करताय ते बरोबर करताय का? करताय ते बरोबर करताय का? काय बरोबर केलं पाहिजे? काय चुकतंय? हे फीडबॅक. आणि नंबर 3 इज एन्व्हायरमेंट. तुम्ही तुमच्या आसपास असं एन्व्हायरमेंट तयार केलं पाहिजे, असं वातावरण तयार केलं पाहिजे किंवा असे लोक शोधले पाहिजे जे लोक तुम्हाला दररोज मोटिवेट करतील किंवा दररोज ते तुम्हाला मोटिवेट करतील. तर उद्याच्या दिवसामध्ये डे 3 ला आपण काय शिकणार आहे की 1 ते 5 लाख रुपये महिन्यापर्यंत आपण कसं जाऊ, मार्केटिंग आणि सेल्स शिकू. 1 लाखाचा माइंडसेट कसा आणू. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला विचारलं की 1 लाख किती लोकांना मोठे वाटतात. तो लाख रुपयाचा माइंडसेट आपण कुठं आणणार आणि वनचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वन, ते पण आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे. तर उद्या 8 वाजता आपलं सेशन असणार आहे. राईट 8 वाजता आपण चालू करू. ठीक आहे. आणि उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. कुणीही तो दिवस मिस करू नका. कारण तुम्हाला कालची आणि आजची रेकॉर्डिंग मिळेल, तुम्हाला उद्याची रेकॉर्डिंग मिळणार नाही. ओके. सो नाव आय विल टेल यू अबाउट माय नेक्स्ट प्रोग्राम. माझा नेक्स्ट जो प्रोग्राम आहे त्याचं नाव आहे डायमंड मेंबरशिप. ओके. हा 3 महिन्याचा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये 2 प्रोग्राम असतात. एक 3 महिन्याचा असतो, एक 6 महिन्याचा असतो. पण मी तुम्हाला 3 महिन्याचा सांगत आहे आज. मी 6 महिन्याचा पण तुम्हाला सांगेल, पण मी आज तुम्हाला 3 महिन्याचा सांगत आहे. ठीक आहे. तर 3 महिन्याचा जो प्रोग्राम आहे त्याची फीज असते XYZ प्लस GST. ठीक आहे. ते XYZ किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण याच्यामध्ये फार लिमिटेड सीट्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं की 8 ते 10 लोकच आम्ही घेतो एका बॅच मध्ये.
ठीक आहे, ओनली 8 to 10 पीपल. ठीक आहे. बॅच जी आहे याची ही 5 फेब्रुवारी 2024 पासून चालू होणार आहे. लाईव्ह सेशन असतील. जसं तुम्ही 2 दिवस झाले मला बघताय आणि ज्या पद्धतीनं मी तुम्हाला समजून सांगतो त्याच पद्धतीनं मी समजून सांगत असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला हेल्प केल्या जाते. आता या प्रोग्राम मध्ये नेमकं तुम्ही काय शिकणार आणि काय तुम्हाला मिळणार. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता की हा जो प्रोग्राम आहे हा वर्थ आहे 85,000. वर्थ म्हणजे याची किंमत एवढी लागू शकते, एवढी नाही आहे म्हणजे एवढी तुम्हाला चार्ज करणार नाही मी, पण 85,000 रुपीज वर्थ हा प्रोग्राम आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय काय करतो आम्ही, 3 महिन्याची ही मेंटरशिप प्रोग्राम आहे. याच्यामध्ये वीकली वन म्हणजे आठवड्यातून एक कॉल तुम्हाला दिला जातो. असे टोटल 18 लाईव्ह सेशन तुम्हाला मिळतात. 24 तास तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट, एनी टाइम तुम्हाला काही अडचण आली तुम्ही मेसेज करा, तुम्हाला 3 ते 4 तासात त्याचं उत्तर मिळेल. सकाळी दिवसाचा वेळ असेल तर लगेच उत्तर मिळेल, रात्रीचा वेळ असेल तर 3-4 तासात मिळेल. ठीक आहे. त्यानंतर 6 1-to-1 सेशन म्हणजे तुम्ही आणि मी असे एकटे एकटे 1-to-1 सेशन तुम्हाला 6 मिळतील माझ्यासोबत, जे सेशन तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला ग्रो करण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे सर्व जे पॅकेज आहे हे 45,000 रुपये याचं चार्ज आहे. ओके, पण तेवढं मी तुम्हाला आज चार्ज करणार नाही. त्यानंतर कम्प्लीट सेटअप फॉर युअर कोचिंग बिझनेस. तुम्ही जर का झिरो जरी असाल तरी पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही असं माझ्यासारखं बोलू शकाल, सेशन्स घेऊ शकाल, ऍडव्हर्टाइजमेंट लावू शकाल, एवढं सर्व आम्ही तुम्हाला तयार करू. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये लँडिंग पेज आहे, तुमचं फेसबुक ऍड आहे, व्हॉट्सअप मेसेजेस काय लिहिले पाहिजे, कसे लिहिले पाहिजे, याच्यावर संपूर्ण तुम्हाला गायडन्स केलं जाईल. मी स्वतः 3 पुस्तकं लिहिलेले आहेत, त्याच्यामधलं एक प्रकाशित झालं, 2 प्रकाशित होणार आहे. तर त्यामुळे मी बुक कसं लिहायचं, पुस्तक कसं लिहायचं तुमच्या विषयाचं, याच्यावर तुम्हाला गायडन्स करेल या पॅकेजमध्ये. ठीक आहे. आणि तुमचं पुस्तक कसं कम्प्लीट होईल याच्यावर आपण काय करू, पूर्ण प्रयत्न करू. तर बुक गायडन्सचं जसं मी तुम्हाला सांगितलं की 25,000 रुपीज मिनिमम मी चार्ज करतो गायडन्स करायचे. ठीक आहे. सो ते तुम्हाला कम्प्लिटली मी याच्यामध्ये फ्री देत आहे. आणि 1 डे फ्री सेशन पुण्यामध्ये देत आहे मी तुम्हाला. पूर्ण फुल दिवसाचं सेशन होईल तुमचं 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये, जे कम्प्लिटली फ्री असेल तुमच्याकडे. हे पुढच्या 3 महिन्यात कधी होऊ शकतं. हे प्रत्येक 2 महिन्यांना माझे सेशन चालू असतात ऑफलाईन. तर त्या सेशनमध्ये तुम्ही येऊ शकता. तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंग खर्च करायचा आहे. सेशनमध्ये 1 रुपया भरायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही यायचं, सेशन अटेंड करायचं, पूर्ण दिवस भरायचं, जेवण करायचं, तुमचे जे बाकीचे तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना भेटायचं, तुमची नेटवर्किंग करायची आणि घरी जायचं, शिकायचं आणि घरी जायचं. 1 रुपया खर्च करायची गरज नाही. पुण्यामध्ये 1 डे फ्री सेशन माझ्याकडून तुम्हाला मिळेल. ठीक आहे. प्लस तुम्हाला ग्रुप कोचिंग प्रोग्राम मिळेल. तर हे जे सर्व आहे ना, हे याची कॉस्ट कमीत कमी 85,000 रुपये असली पाहिजे असं मला वाटते, कमीत कमी. ओके, त्याच्यापेक्षा जास्तही असू शकते, पण 85,000 रुपये असली पाहिजे. पण याच्यासाठी मी तुम्हाला 85,000 रुपये चार्ज करणार नाही. याच्यासाठी हे खालचे जे 2 पॅकेज आहे हे तुम्हाला मी फ्री देत आहे, 25,000 आणि 15,000 वाले. तर याच्यासाठी मी तुम्हाला फक्त आणि फक्त चार्ज करणार आहे 45,000 रुपीज. किती? 45,000 रुपये मी या प्रोग्रामसाठी तुम्हाला चार्ज करेल. तर हे जे डायमंड मेंबरशिप आहे 3 महिन्याचा हा प्रोग्राम आहे, याची फीज असेल 45,000 प्लस GST. पण अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ज्या लोकांना GSTचं बिल नाही पाहिजे त्यांच्यासाठी हे फक्त प्राइस आहे 45,000. ठीक आहे. तुम्हाला जर GSTचं बिल पाहिजे तर तुम्हाला 45 प्लस GST भरावी लागेल. आणि जर का तुम्हाला GST बिल पण पाहिजे, पण तुम्ही जर का आज निर्णय घेता, म्हणजे एक दिवस तुमचा अजून बाकी आहे ट्रेनिंग, पण तुम्ही जर का आज बुकिंग करता तर तुम्हाला GST भरायचं काम नाही, तुम्ही फक्त 45,000 रुपये भरून बुकिंग करू शकता. याच्या पुढे काही ऑफर देणार नाही आहे मी, हेच फायनल ऑफर आहे. ओके. सो आता एक दुसरं पॅकेज पण माझं असते, त्याचं पॅकेजची जी प्राइस असते त्याच्यापेक्षा जास्त असते, पण ते मी तुम्हाला उद्या सांगेल डिटेलमध्ये. हे 45 वालं पॅकेज आहे, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता कुणाला घ्यायचं असेल. की 45,000 मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. 3 महिन्याची मेंटरशिप आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टोटल वीकली सेशन किती आहे, तुमचा कम्प्लीट सेटअप तयार होईल, तुमचं कम्प्लीट ऍड वगैरे लागेल. तुम्हाला लँडिंग पेज वगैरे आम्ही बनवून देणार नाही, पण ते कसं बनवायचं याच्यासाठी गाईड करू. लँडिंग पेज बनवूनचं जे पॅकेज आहे त्याच्यापेक्षा थोडं महाग आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला आज हे सांगतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यासोबत काही बोनसेस देणार आहे मी तुम्हाला. नंबर 1 बोनस आहे की तुम्हाला 30 days बुक राईट फॉर्म्युला जो आहे की 30 दिवसात पुस्तक कसं कम्प्लीट करायचं याचं कम्प्लीट सेशन मी तुम्हाला फ्री देणार आहे. तर 40,000चे हे रेकॉर्डेड कोर्सेस माझे मी तुम्हाला देणार आहे, जे तुमच्यासाठी
कधीही 24/7 लाईफ टाईम अवेलेबल असतील. तुम्ही हे कधी बघू शकता. याच्यामध्ये युट्यूबचा कोर्स आहे, फेसबुक ऍड मास्टरी आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, 30 डेज बुक रायटिंग आहे. आणि हा प्रत्येक कोर्स हा प्रत्येक वेळी अपडेट होत असतो. ओके, म्हणजे असं नाही की मी तुम्हाला 10 व्हिडिओ दिले तर ते 10च व्हिडिओ, प्रत्येक 3-4 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये ते व्हिडिओ वाढत असतात, 15 व्हिडिओ 16. कारण की जे जे नवीन नवीन ऍडव्हान्स येत जाते ते त्याच्यामध्ये ऍड होत जाते. ठीक आहे, तर ते फ्री ऑफ कॉस्ट असते. त्यानंतर तुमचं पुस्तक अमेझॉनला कसं टाकायचं आहे, गुगल ऍड्स कशा करत असतात, कॅनवामध्ये काय काय करता येते, कॅनवा मास्टरी, हे सर्व जे बोनस आहेत हे आज जे ऍक्शन घेतील त्यांना मिळतील. हे 3 बोनस, हे 4 बोनस जे आहेत हे प्रत्येकाला मिळतील. हे 3 एक्स्ट्रा जे बोनस आहे हे फक्त आज ऍक्शन घेणाऱ्या लोकांना मिळतील. ओके, आणि ऍक्शन काय घ्यायची आपल्याला, ऍक्शन काय घ्यायची आपल्याला आज ते पण मी सांगतो. काही खूप मोठी ऍक्शन नाही घ्यायची आपल्याला, फार छोटी ऍक्शन घ्यायची. स्पेशल गिफ्ट हू बुक सीट टुडे. जे लोक त्यांची सीट आज बुक करतील, म्हणजे उद्याचं सेशन अजून व्हायचं आहे, उद्या अजून तुम्ही शिकणार आहात, पण तुम्ही जर का आज सीट बुक केली तुमची, तर तुम्हाला कलर थेअरी नावाचा माझा एक प्रोग्राम आहे, ज्याची इटसेल्फ कॉस्ट 50,000. इटसेल्फ हा प्रोग्राम इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्ही 5 मिनिटामध्ये समोरच्या व्यक्तीला समजू शकता की हा व्यक्तीचा बिहेवियर कसा असेल, त्याच्याशी न बोलता. इव्हन तुम्ही फोनवर जरी बोलले एखाद्याशी, तर पहिल्या 3 मिनिटात तुम्हाला समजून जाईल की हा व्यक्ती कसा आहे, आणि हा व्यक्ती मला पैसे देईल की नाही, आणि हा व्यक्ती माझ्या प्रोग्राम मध्ये येईल की नाही, हे तुम्हाला समजून जाईल. हा इतका जबरदस्त प्रोग्राम आहे, याला कलर थेअरी आम्ही म्हणतो. हा 50,000चा प्रोग्राम हा तुम्हाला कम्प्लिटली फ्री मिळेल जर का तुम्ही आज बुक केली सीट. तर याचं रेकॉर्डिंग पण मिळेल आणि लाईव्ह सेशन पण मिळेल, दोन्ही मिळेल तुम्हाला. सो ज्यांना ज्यांना सीट बुक करायची असेल आज, त्यांच्यासाठी हा नंबर आहे, फोन पे, ह्याच्यावर तुम्ही स्कॅन करून फक्त तुम्हाला 1,000 रुपये आज भरायचे आहे. रिमेनिंग जे पेमेंट आहे ते उद्याचं सेशन तुम्ही अटेंड करणार पूर्ण, तुम्ही माझ्यासोबत एक 1-to-1 मीटिंग करणार, आणि त्यानंतर तुम्ही ठरवणार की तुम्हाला पुढच्या कोर्समध्ये जायचं आहे की नाही जायचं आहे. माझ्यासोबत मीटिंग झाल्यावर, उद्याचं सेशन झाल्यावर, जर का तुम्हाला असं वाटलं की सर मला पुढे जायचं नाही आहे, तर हे तुमचे 1,000 रुपये कम्प्लिटली रिफंडेबल आहेत. असं नाही की सर ते आता 1,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही, असं नाहीये. ते 1,000 रुपये तुमचे कम्प्लिटली रिफंडेबल आहे. तुम्ही जर का मला माझ्यासोबत मीटिंग घेतल्यावर तुम्हाला असं वाटलं की सर मला नाही वाटत की मला काही फायदा होईल, फक्त तुम्ही रिफंड एवढा मेसेज लिहून पाठवायचा. पुन्हा ज्या नंबरवरून तुम्हाला व्हॉट्सअप येतात माझे, कुठल्याही नंबरवर फक्त रिफंड एवढा मेसेज पाठवायचा, तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. ओके, ठीक आहे, क्लिअर. सो ज्यांना ज्यांना सीट बुक करायची असेल त्यांनी हे QR कोड कॉपी करायचा आहे, किंवा 7507253253 या नंबरवर तुम्ही फोन पे किंवा गुगल पे, पेटीएम काहीही करू शकता. जे लोक आज सीट बुक करतील त्यांना फायदा एवढाच आहे की त्यांना 45,000 रुपये भरावे लागतील, फक्त GST भरावा लागणार नाही, आणि त्यांना काही एक्स्ट्रा बोनसेस मिळणार आहे, जे बोनसेस तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेले आहे. नंबर 1 बोनस कलर थेअरी, आणि हे 3 बोनस तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे, गुगल ऍड्स, कॅनवा मास्टरी, आणि अमेझॉनवर पुस्तक कसं अपलोड करायचं, हे 3 कोर्सेस. ठीक आहे, तर हे तुम्हाला कम्प्लिटली फ्री मिळणार आहे. ज्यांना याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा असेल तुम्ही घेऊन ठेवू शकता. आज रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही पेमेंट केलं तरीही तुमचं पेमेंट हे आजच ग्राह्य धरल्या जाईल. ठीक आहे, पण जर का उद्याचं सेशन चालू झालं आणि उद्याचं सेशन नंतर तुम्ही पेमेंट केलं, सो कॉस्ट वुड बी 45,000 प्लस GST. ठीक आहे, आणि उद्या आपण भरपूर एक्स्ट्रा गोष्टी शिकणार आहोत. त्यामुळे जरी तुम्हाला पुढे यायचं असू द्या किंवा नसू द्या, तरीही उद्याचं सेशन अटेंड करा. बऱ्याचशा अशा गोष्टी पण मी शेअर करणार आहे उद्या, की ज्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये बघितल्या आणि त्या ऍक्च्युअलमध्ये कशा झाल्या, त्याचं प्रूफ पण दाखवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. आय होप मागच्या 2 दिवसाचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, आणि मागच्या 2 दिवसात तुम्ही भरपूर काही माझ्याकडून शिकले असाल अशी मी आशा करतो. जर का तुम्हाला माझे 2 दिवसाचे सेशन्स आवडले असतील, तर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात तिथे जा, आणि तिथे एक मेसेज लिहा की तुम्ही 2 दिवसात काय शिकले, डिटेलमध्ये लिहा. ओके, डिटेलमध्ये, की सर मी हे शिकले, मला असं असं वाटलं, हा प्रोग्राम अटेंड केल्यावर मला हे मोटिवेशन मिळालं, व्हॉट एव्हर. डिटेलमध्ये मेसेज लिहा, फक्त असं नका लिहू की 2 दिवसात सेशन छान झाले, असं नका लिहू. डिटेलमध्ये लिहा की तुम्ही काय शिकले, काय नवीन गोष्टी तुम्हाला माहीत पडल्या. मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीची जबरदस्ती नाही करत आहे, बट इफ यू रिअली फील की यार मला असं वाटतं की मी गेलं पाहिजे पुढं आणि मी शिकलो पाहिजे ह्या गोष्टी, आणि मी पण हे करू शकतो, सो यू शुड जॉईन दिस प्रोग्राम. ओके, क्लिअर. ठीक आहे, थँक्यू सो मच एव्हरीबडी. टेक केअर, बाय बाय अँड गुड नाईट. उद्या सायंकाळी ठीक 8 वाजता आपण भेटणार आहोत, याच ठिकाणी आणि याच लिंकवर. थँक्यू सो मच.